नमस्कार, मी सौरभ कोरटकर. नटसम्राट आणि सुधीर मोघे या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुकटणकर यांचा आज 90वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने दिवंगत कवी सुधीर मोघे यांनी त्यांची घेतलेली मुलाखत आपण आज पाहणार आहोत. जवळपास 12 वर्षापूर्वी ही मुलाखत मुंबईत पार पडली होती आणि ही मुलाखत म्हणजे केवळ गप्पांची मैफल नव्हती, तर कविता, स्वगत आणि अनेक किस्स्यांनी रंगलेली धमाल मैफल होती. याच मुलाखतीतील काही भाग आपण पाहणार आहोत या विशेष कार्यक्रमात. पाहूयात. मला असं फार वाटतं, तुम्ही योगायोग म्हणलात, ही गोष्ट खरीच आहे योगायोग. पण एक रामदासांचं जे वचन आहे ना, की ते असं म्हणतात की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. त्या शब्दामुळे फार झालं की थोडा दम खा, थोडा अंदाज घे. तर मला असं वाटतं तुमच्याची ताकद होती, निश्चित असली पाहिजे. पण मग ह्या योगायोग मात्र निश्चित होत नाही. योगायोग काय असतात, पूर्वपुण्य असेल कुठून तरी ते येत होतं इतकं खरं. नाही पण योगायोग असतातच, सगळं लिखित असतं. पण तुमचाही म्हणून पुढचा योगायोग सांगतो की खिशात पैसे नसताना मी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेलो. पैसे नव्हते खिशात, जमा करायचे होते. किती 30 रुपये काहीतरी टर्म फी होती, ती भरायची. आणि माझ्या मागे कोण असेल ज्याच्याकडे पैसे नव्हते, तो सुनील दत्त होता. जय हिंद कॉलेजच्या माझ्याच लाईनला मी उभे राहिलो होतो फॉर्म भरण्याकरता. मागे सुनील दत्त होता आणि तो BSTमध्ये नोकरीला होता आणि तो बैरामपाड्याला झोपडपट्टीत राहायचं. तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. तर आम्ही असे 2 बिनपैशाची माणसं रांगेत उभे होतो की इथे कुठेतरी आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे आणि पैसे गोळा करून दुपारी आणून भरतो, एवढं सांगायचं होतं. सुदैवानं आमचं तिथे योगायोग, तिथला जो क्लार्क होता तो मराठी होता. तर त्यांनी बघितले ही 2 मराठी, 95% सिंधी माणसं त्या जय हिंद कॉलेजात आणि आम्ही फक्त 5% मराठी काय दुसरे असतील ते. तर त्यांनी बघितली दोन्ही मराठी, म्हणजे त्याला हा मराठी वाटला असणार, म्हणून मी मराठी होतो एवढं मराठीत त्याला कळलं. तर म्हटलं बाबा रे, पैसे आणलेले नाहीत, पण मी फॉर्म भरून देतो आणि दुपारी पैसे आणून देतो तुला, आत्ता ऑफिसला जातो आहे मी. म्हटलं ठीक आहे, ये तू. माझं झाल्यानंतर त्याचंही झालं. त्याने BST बंदाकडून पैसे आणले असतील, दोघांचे प्रवेश मिळाले आणि दोघांनीही तिकडे 5 वर्ष काढली. तुम्ही म्हणाल BA पर्यंत 5 वर्ष नव्हती, पण 1 वर्ष इंटर दोघे बरोबर नापास झालो. पण म्हणजे सुनील त्यांची मैत्री पुढेही कंटिन्यू झाली का? नाही झाली. नाही झाली. अच्छा, हे नाही. पण नाटकाशी त्याचं जेव्हा स्थान खूप वरती जायला लागलं, निराळ अर्थ त्यांच्या मग दर्जाची माणसं दिसायला लागली. आपण फार छोटे माणसं पडतो. पण तुमचा नाटकाशी आणि याचा संबंध कसा सुरू झाला? तिथे मग 1951मध्येच पहिल्यांदा तिथे एक बिल्डिंग बांधायची होती वसतिगृहाकरता. तर TM अडवाणी नावाचे जे नंतर व्हाईस चान्सलर झाले मुंबई युनिव्हर्सिटीचे, त्यांनी बोलावलं. ते म्हणाले मराठी नाटक करायचं आणि पैसे गोळा करून द्यायचे. तिथे योगायोग असा की चारुशिला गुप्ते नावाच्या तुम्ही ऐकल्या असतील, लेखिका होत्या आणि त्या आमच्या प्रोफेसर होत्या. तर त्यामुळे त्यांनी मला हाताशी धरला आणि काही मुलं मराठी गोळा करून, आणि काही त्याच वेळेला मुंबईत उभे राहिलेले नट म्हणजे आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू, रमेश चौधरी आणि अशी माणसं सगळी गोळा केली. नान सजगिरी. तर यांना गोळा करून लग्नाची बेडी नाटक केलं. त्याच्यात मी गोकर्णाची भूमिका केली. हे मुंबईतलं रंगभूमीवरचं पहिलं पाऊल. आणि या सगळ्या नटाबरोबर मी केलं. त्या दिवशी पैसे गोळा करून त्या अडवाणीच्या हातात ठेवले आणि रतनचंद हिराचंद हे अध्यक्ष होते. त्याने माझं कौतुक केलं की उत्कृष्ट भूमिका केली. पण तुम्हाला पहिलाच रोल चांगला मिळाला. गोकर्ण हा महत्वाचा भूमिका आहे, पहिला रोल मिळाला. आणि हे सगळी नावं, मग भेंडे कोण होते त्यात? भेंडे आत्मा मी याचं परागचं काम केलं. पराग होते. ओके ओके. आशा भेंडे यामिनी होते. नंतर अशी माणसं होती. आणि मुंबईतला म्हणजे थोडक्यात नाटकाचा जो पुढचा ग्रुप होता, जो नंतर आता तो सगळा तुम्हाला ग्रुप त्यावेळेला भेटला. हा योगायोग. हा योग आहे. पण चारुशिला गुप्ते भेटणं हा सुद्धा योग आहे. मोठा योग आहे. खरं खरं. त्या बाईचे संपर्क इतका होता, अगदी लता मंगेशकरपासून सगळ्या कुठच्या साहित्यिक सगळे. बरोबर आहे. म्हणजे वि. खांडेकराच्या घरी चारुशिलाबाई मला घेऊन गेल्या आणि खांडेकरांच्या घरी मी 8 दिवस राहिलो. वा. तेव्हा तुम्ही नाटकं बघत होतात का? म्हणजे पहिली जे नट होते, नानासाहेब म्हणा, यांचं तुम्ही पाहत होतात का? ती आवड. मी लहानपणात बालगंधर्वाची नाटकं मी पाहिलेली आहेत. गोव्यात जेव्हा बालगंधर्वांची आली होती नाटकं, अर्थात काही पैसे नसल्यामुळे झापाच्या त्या भोकातनं पाहिलेली आहेत, पण पाहिलेलं आहे.
वा. पण त्यांची कानोपात्रा किंवा स्वयंवर ही नाटकं मी अरे पाहिली वा. आहेत. बरं. शेवटचं कानोपात्रा पाहिलंय त्यांचं, अच्छा. म्हणजे ते उभे असलेले असं. वा. त्याच्यानंतर त्यांना बसलेलंच पाहिजे. आणि गद्य नाटक कोण पाहिले होते तुम्ही? मी नानासाहेब फाटक पाहिले. नानासाहेब कुठला? नानासाहेब फाटक पाहिले. हे राक्षसी महत्वाकांक्षा, एकच प्यालामध्ये नानासाहेब फाटक आणि हिराबाई बडोदेकर सिंधू होत्या. वा. भांडारकर तळीराम होते. वा. त्या भांडारकराचं तळीराम बघितलं आणि काय कोणाच ठाऊक, मला वाटलं की तुम्ही नंतर ते केला, पुढे खूप वर्षांनी केला, बरं, पण बरं. तेव्हा मला वाटलं ते. बरं. पण हे असे नट पाहिले. नात्यानंतर मास्टर दत्तारामशी संबंध आला आणि ज्यांचं रंगभूमीवरती इतकं नितांत प्रेम असलेला असा एक माणूस बघितला, पूर्णपणे 100% रंगभूमीवर. मास्टर दत्ताराम हा निरक्षर माणूस, शाळेत कधी गेलेले नव्हते, त्यांना कधी स्वतःचं नावसुद्धा नीट लिहिता आलं नाही. पाठीवरती बोर्ड घेऊन फिरायचे प्रभात संगीत मंडळीचं, आणि ते त्यांना प्रमोशन मिळालं बोर्ड लिहिण्याकरता. आणि ते बोर्ड लिहायचे कसे, त्यांना अक्षर माहीत नव्हते, त्यांना लिहून द्यायचे, याला एकच प्याला, याला ए म्हणतात, याला क म्हणतात, असं त्यांनी बोर्ड लिहायला लागले. हळूहळू ते बिंगेत उभं राहून त्यांना भाषणं पाठवायला लागली. मग त्यांना कपडेपटात इस्त्री करायला पाठवलं. आणि तिकडून मास्टर दत्ताराम जे पुढे कोणतरी नट आला नाही म्हणून रिप्लेसमेंट म्हणून त्यांना रंगभूमीवर उभं केलं, आणि मग नटवर्य मास्टर दत्ताराम. अरे बापरे, काय प्रवास असतो. काय प्रवास आहे त्या माणसाचा. आणि तो माणूस माझा आदर्श आहे, तो खरा आदर्श आहे. मी त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं मत्स्यगंधामध्ये किंवा असं मीरा मधुर अशा 1-2-4 नाटकातनं, पण पूर्णपणे रंगभूमीला वाहून गेलेलं असं नट. तळीराम हे एक फार सुंदर व्यक्तिरेखा आहे, नाही का? तळीराम हे एकीकडे विचार केला तर विनोदाचा अंग, पण केवळ विनोद नाही आहे, फार गडकऱ्यांच्यातली जी एक इंटेन्स हे होतं ना एखादी, तर तुम्हाला तळीराम काही म्हणून दाखवायला आवडेल का? थोडा आठवत असेल तर, की तुम्हाला तळीराम कसा काय करताना काय वाटलं असं काही? ते मी मला 30 वर्षांत खरं म्हणजे तेव्हा मी तळीराम बघितला होता माझ्या अगदी सुरुवातीला 21 वर्षाचा असताना. पण मी साहित्य संघात, या चारुशिलाबाई मला साहित्य संघात घेऊन गेल्या आणि डॉक्टर भालेरावला सांगितलं, म्हणजे आता जे भालेराव आहेत त्यांचे वडील, ज्या भालेरावांनी मराठी रंगभूमी, डॉक्टर भालेराव, अना भालेराव, त्यांच्याकडे घेऊन गेले. हा मुलगा फार सुणसुणीत आहे आणि हा बघा याला काहीतरी, काल त्यांनी नाटक बघितलं आहे, त्या भांडारकरचा तळीराम, त्याला तर त्यांनी कोणाला बोलावलं, शंकर घाणेकरला बोलावलं, आणि भांडारकरही होते आतमध्ये, त्यांना बोलावलं, याचा म्हणले तळीराम शिकून दे याला. पण त्याने थोडंसं शिकवलं इकडे तिकडे काही दिवस, मग संपलं ते तिथे. पण 30 वर्षांतर जेव्हा आमच्या गोवा हिंदूचा सुवर्ण महोत्सव होता संस्थेचा, त्याच्यात ते 3-4-5 नाटकं करायची होती, आणि त्याच्यात एकच प्यालाही नाटक करायचं ठरलं. त्यावेळेला मी संधी घेतली की एकच प्याला मी करणार. अच्छा अच्छा. आणि त्यावेळेला एकच प्याला केलं. म्हणून म्हटलं ओघात सांगू शकता का होतं तुम्हाला वाटलं? पहा, थोडासा तुमचा अंदाज नटाचं दिसायला लागेल. आणि ती व्यक्तिरेखा दुसरं म्हणजे गडकरी आहेत ना पुन्हा मागे. आणि मुख्य म्हणजे हे त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की कुसुमाग्रजांचे गुरु हे, तेच मला म्हणायचं आहे की पुढचं जीवनात कुसुमाग्रज महत्व आहे, हे गडकरी त्यांचे गुरु. आणि आज त्यांच्या अभ्यासिकेत गडकरींचा फोटो आहे, त्यांच्या पत्नीबरोबर गडकरींचा फोटो आहे, आणि गडकरी हे त्यांचे गुरु, आणि त्यांचं भाषा वैभव, त्यांचं संबंध सौष्ठव त्या भाषेचं, हे त्यांनी आपापल्या सगळ्या नाटकात त्यांनी उतरवलं आहे. नटसम्राट हे त्याचं अगदी प्रातिनिधिक रूपच आहे. ते एकच प्याल्याचं बघतो जमलं तर यस. म्हणे दारू सुटत नाही, एकदा घेतली नंतर सुटत नाही म्हणे, आणि तेवढ्याने दारू वाईट कशी? वगैरे दारूबद्दल बडबडणाऱ्यापैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळी कळत नसतं. मी म्हणतो नाही सुटत. क्षणभर असाच गृहीत धरून चाला की दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही, पण तेवढ्याने दारू वाईट. वगैरे घ्या ना. वगैरे तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना? आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच काही ती पदवी मिळवत, आणि ती जन्माची तुमच्या मागं चिकटते. म्हणून कोणी पदव्या घ्यायचं टाकून दिलंय का? नाही. तशीच बायको, एकदा नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा मागं चिकटतो. म्हणून कोणी बायका करायचं टाकून दिलंय का? नाही. मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का? भगीरथ घ्या ना थोडी. तुम्हाला सांगतो शिक्षणाचे परिणाम दारूपेक्षाही भयंकर आहेत.
मी असे कैक पदवीधर हात धरून दाखवून देईन की ज्यांना पदवीचा नुसता पोकळ आधार नसता तर आपला मूर्खपणा जगापुढं मांडायची त्यांना मुळी छातीच झाली नसती. आता दारूबाजाचं बरळणं दुसऱ्याला कळत नाही आहे खरं आहे, पण पदवीधराची बाष्कळ बडबड तर त्याला सुद्धा कळत नाही. इंग्रजी अंमल सुरू झाल्यापासून आपल्या हातभागी देशात ज्या अनेक आपत्ती आल्या त्यात पदवी आणि प्रेमी अग्रगण्य आहेत. पाठशाळेत पाऊल टाकून पदवीचे वेध लागले की मुलाला मतांनी मिशा फुटायला लागतात. मताच्या मंडपीवर मूर्खपणाला मनमोकळेपणानं मिरास मिळते आणि मिशांचा मोर्चा आकड्याच्या वळणावळणानं पोरी बाळींच्या प्रेमाकडे वळतो. भगीरथ तुम्ही घ्या हो थोडी. हां, तुम्हाला सांगतो, प्रेमापेक्षा मदिरा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. कसं ते बघा. प्रेमात राजासुद्धा अगदी गुलाम बनतो, तर मदिरेत गुलामसुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर दारूच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमात काही सुचेनसं होतं, तर मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार्य वाढते. प्रेमात प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. फार कशाला, प्रेमात तुम्हाला एखादी मदिराक्षी मिळवता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले की स्वतःलाच मदिराक्ष बनता येईल. आता बोला. तुम्हाला सांगतो, दारूचा आणि नीतिमत्तेचा फार जवळचा संबंध आहे. कसं ते बघा. मद्यपी कधी खोटं बोलत नाही, कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही. तो कधी कोणाजवळ चाहडी करत नाही, कारण मागं कोण काय बोललं याची त्याला मुळे आठवणच राहत नाही. तो कधी कोणाचा विश्वासघात करत नाही, कारण त्याच्यावर कोणी मुळी कधी विश्वासच ठेवत नाही. तुम्हाला सांगतो, चोरीच्या बाबतीत तर बेटा अगदी अजाण असतो. आमच्या एका दारूबाण्याच्या बैठकीत आमच्या एका मित्राला चोरी करायची अनिवार्य इच्छा झाली, तेव्हा त्यानं मोठ्या शर्तीनं माझ्याच बोटातली अंगठी पळवली. पण दारूच्या धुंदीत त्याने ती माझ्याच जवळ आणून ठेवायला दिली आणि मला सांगितलं, हा चोरीचा मामला आहे, कुठे बोलू नका. आता बोला. क्या बात आहे. वा 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 वा. मला गंमत वाटते बरं का मोहनदासची. आपण पुढे तिकडे जाऊ नंतर. पुढे कविता वाचण्याचा छंदही लागला होता, पण मला असं वाटतं गडकऱ्यांचे हे गद्य ऐकताना सुद्धा त्याचा अंदाज कवितेचाच आहे, नाही का? गडकऱ्यांची ही भाषा आहे. आणि दुसरं म्हणजे इतकं आता हे पाठांतर आता किती वर्ष झाली हे म्हटलं शेवटी 1970. आता कसं काय इतकं तुमच्या लक्षात आहे? म्हणजे याचं काही इंगित आहे का? इंगित कम्प्युटर का हा एकदा लिंक तुटली ना तर मग तुम्हाला वर्षभर नाही आठवणार. नाही आठवणार. बरोबर. पण एकदा आठवायला लागलं की ते सरक आठवत जातं. वा वा छान. मग पुढचा प्रवास पुढे कसा? त्याच्यानंतर मग 52मध्ये ते मग कॉलेजमध्ये मी हिरो ठरलो. मग दरवर्षी काय ही प्राईज भारतीय विद्याभवनच्या स्पर्धा, बाहेरच्या नाट्य स्पर्धा, INTच्या स्पर्धा, सारखी बक्षिसं मिळत गेली. वा वा. आणि बी ए झालो त्याच वर्षी यांच्याकडनं INTकडनं मला मागणी आली की तुम्ही अशीच एक रात्र, आत्माराम भेंडे तिकडे होते आणि ते म्हणले अशीच एक रात्र इथे म्हणून प्रभाकर तामाणेचं एक नाटक आहे, त्याच्यात तू महत्त्वाची भूमिका करायची. म्हटलं करतो. राज्य नाट्य स्पर्धा. आणि त्याच वेळेला गोवा हिंदू असोसिएशनने राज्य नाट्य स्पर्धेत चिकारपासून नाव मिळवलं होतं की पहिल्याच वर्षी खडाष्टाक या नाटकाला पहिलं बक्षीस, दुसऱ्याच वर्षी संशय कल्लोळला पहिलं बक्षीस, तिसऱ्याच वर्षी शारदा नाटकाला पहिलं बक्षीस. असं एक गोळी लागल्यानंतर वृत्तपत्रातनं टीका आली की गोवा हिंदूचं काही तिकडे लागेबंदी आहेत की काय मंत्रालयात की एवढे 3 वर्ष. पण वस्तुस्थिती अशी होती की नाटकं अशी दर्जेदार केली होती. त्यात कोण भूमिका करत होतं या 3 नाटक? आठवत थोडी? आशालता ही संशय कल्लोळमध्ये पहिल्यांदा आली. पहिल्यांदा. हो वा. रामदास कामत हा संशय कल्लोळमध्ये एक गाणं म्हणण्याकरता आला, हृदय जरा बोध. अच्छा, पहिला साधू तो. साधू हो. पण त्याच्यानंतर शारदामध्ये तो हिरो झाला. होय होय. अशी माणसं होती त्यावेळेला. आणि दत्तारामनी नाटकं बसवली होती त्यावेळेला. आणि त्याच वेळेला स्पर्धेतनं INT तर्फे अशीच एक रात्र इथे मध्ये मी आलो आणि त्याच वेळेला गोवा हिंदूचे काही कार्यकर्ते साहित्य संघात स्पर्धा चालायच्या, तिथे ते आले होते. त्यांनी मला बघितलं, त्यांनी चौकशी केली, सुखटणकर म्हणजे गोव्याचा असणार. ते म्हणले तू आत आले? म्हणले तू गोव्याचा का? म्हणलो मग ते म्हणले आमची गोवा हिंदू सोडून तू कुठे बाहेर काम करतोस? अशी पहिली एंट्री झाली 1957 मध्ये गोवा हिंदू. 57 56 असेल, 50 वर्ष झाली. तर त्यावेळेला गोवा हिंदूमध्ये जो गेलो तो आज सगळ्यात. वा वा वा. आणि आज कार्यकर्ता म्हणून फक्त मूळ संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून अजून आहे. हे खरं ओघात कधी कधी पुढे बोलतात, पण मला असं वाटतं आत्ता बोलायला हरकत नाही. परवा ते बोलताना फार छान म्हणले की माझ्यामध्ये 2 माणसं होती
एक कलाकार होता म्हणजे आहे आणि एक कार्यकर्ता, अशी दोन भूमिका. माझी जी एंट्री झाली ना ती कलाकार म्हणून झाली आणि मी कलावंतच म्हणून गेलो तिकडे. माझ्याकडे ते कार्यकर्ता कदाचित रक्तात कुठे असेल वडिलांचा आदर्श, Correct, ते मला माहीत नव्हतं. पण तिथल्या कार्यकर्त्यांचं कार्य बघितलं, अगदी जीव घेणं कार्य, की अगदी निष्ठावान असं रामकृष्ण नाईक म्हणा की गुडे म्हणून होते, अशी जी माणसांनी संबंध आपला जीव ओतला होता ते कार्य करताना बघितलं. आणि माझ्यातला कलावंत हळूहळू मागे जात चालला आणि कार्यकर्ता पुढे येत चालला. मला कळलं नाही कधी झालो मी कार्यकर्ता, आणि मी माझ्यातला कलावंत मागे ठेवला, अनाहूतपणे ठेवला. म्हणजे मी असं सांगितलं नाही का या नाटकात मला भूमिका पाहिजे असं, पण पुढे पुन्हा योगायोग की प्रत्येक वेळेला मला पाहिजे असलेली भूमिका जरी सुरुवातीला मला मिळाली नाही तर पुढे मला अशी चिकटली की त्याचे शेकडो प्रयोग झाले. अरे वा 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 वा. उदाहरणार्थ मत्स्यगंधा. सांगा ना. मत्स्यगंधेतलं पहिलं काम जो चंडोलचं काम हा एक नट करायचा आणि गोव्याला दौरा 33 प्रयोग त्याचे अगदी नुकसानीत गेले. म्हणजे त्यावेळचं 1964 1.5-2 लाखाचं नुकसान संस्थेला, 64 2 लाख म्हणजे विचार करा. आणि संस्थेनं निर्णय घेतला की मत्स्यगंधा बंद करायचं, पण बंद करायच्या आधी गोव्यात 1-2 प्रयोग करून आमच्या एक भावना म्हणून करून यायचं. आणि त्यातला जो चंडोलची भूमिका, चंडोल महत्त्वाची भूमिका, ती करण्याकरता जो नट काम करत होता 33 प्रयोग, तो आयत्या वेळेला गोव्याला पोचू शकला नाही. त्याने कळवलं मी येऊ शकत नाही तर तुम्हाला दौरा रद्द करावा लागेल. मोठी भूमिका होती. आम्ही जिथे उतरलो होतो त्याविषयी संध्याकाळी मत्स्यगंधेचा प्रयोग होता मडगावला, आणि ज्या घरात उतरलो होतो ते दत्ताराम वगैरे सगळी मंडळी असताना रामकृष्ण नाईकने येऊन सांगितलं की मला फोन आला आहे की तो पोचू शकत नाही, तर काय करूया, संध्याकाळी प्रयोग आहे, प्रयोग तर व्हायला पाहिजे, पहिलाच प्रयोग गोव्यातला. दत्तारामजी इतकं कॅज्युअल असायचे, मोहनदास पुस्तक घे रे, इतकं सहज. मी पुस्तक घेतलं हात थरथरायला लागले हो. अहो म्हटलं काय करू, नाही घे पाठ करायला घे, आपण दुपारी जेवायला नंतर बघू 1-2 तालमी घेऊ म्हटले. तालमी घेतल्या. त्या रात्री मित्र तो पहिला हाऊसफुल प्रयोग मत्स्यगंधेचा, आणि ती हाऊसफुलची मालिका जी लागली ती 500व्या प्रयोगापर्यंत. आणि त्या दिवशी परशुराम सामंत त्याच्यात काम करत होते, फार मोठे नट, बलवंत संगीत मंडळीचे जुने नट, माझ्यापेक्षा वयानं दुप्पट. तो माणूस येऊन माझे पाय धरून म्हणाला, अरे आमचं पोट वाचवलं रे तुम्ही, आम्हाला फार भीती होती, आमचं पोट याच्यावर आहे की हे नाटक आता बंद करताय तुम्ही, म्हणून पुढे कसं व्हायचं आमचं, तर तुम्ही आज म्हणले हे नाटक चालणार आहे आणि माझं पोट तू चालवणार आहेस म्हणाले. काय भावना असतात कोणाकोणाच्या. तर हे त्यावेळेला केलं आणि ते काम मग चिकटलं चंडोलचं, आणि ते मग शेवटपर्यंत मी करत. खरं आहे. आता मग असे म्हणतात तसं खरं आहे की मोहनदास यांच्याविषयी असं एक म्हणतात ते स्वतः असं की त्यांच्याकडं त्यांच्या मगाच्या भूमिकेमुळे असेल कदाचित, पण ज्याला सेकंड हँड रोल म्हणतात असं मला बोलताना म्हणतात की असं होत राहील, पण तरी आयत्या वेळची आव्हानं पकडणं हा जो त्यांचा प्रकार आहे. हो ते मात्र. चंडोल ठीक आहे, पण संभाजी मी ऐकलं संभाजी आहे त्यावेळेला करावा लागला. रायगडचा संभाजी मोहनदासने केला होता. संभाजी म्हणजे अर्ध नाटक रायगडाला जेव्हा घेते जवळ, आणि कानिटकरांची ती भाषा नाधड ऐतिहासिक, नाधड सामाजिक अशी, असा पहिला प्रयत्न होता त्यांचा. असाच आमचं नटसम्राट आलं 1970 आणि नटसम्राटमध्ये मुलाचं काम करणारा नट हाच पुढे संभाजीचा भाव आधी करायचा. म्हणजे त्याचे बरेच 700-800 प्रयोग झाले होते रायगडचे, आणि त्याच्यात तो काम करत होता, आणि त्याला पुढे काम पाहिजे कारण नटसम्राट हळूहळू कमी होत आलं होतं, म्हणून त्याला नटसम्राटमध्ये मुलाचं काम दिलं. एक दिवशी तो सांगायला आला की मला चित्रपटात भूमिका मिळालेली आहे, मी कोल्हापूरला जायचं आहे, तर 15 दिवस तुम्हाला दोन्ही नाटकं बंद ठेवायला लागतील. तर म्हटलं ठीक आहे 15 दिवस ठेवू, पण 15 दिवसानंतर नक्की यायचं, आम्ही प्रयोग घेतो. तर एक प्रयोग आम्ही ठरवला रवींद्रामध्ये, एक 26 ऑक्टोबर 1971 काहीतरी 71 संध्याकाळी प्रयोग होता 6:30ला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रायगडचा प्रयोग एका अलिबागच्या एका शैक्षणिक संस्थेला मदतीला दिला. नानासाहेब कुंटे त्याचे अध्यक्ष होते. तर प्रयोग दिला आणि त्यांनी कॅनव्हसिंग सुरू करून तो प्रयोग हाऊसफुल केला, आणि नटसम्राट हाऊसफुल जायचं. संध्याकाळी डॉक्टर लागू अत्यंत शिस्तप्रिय नट, इतका शिस्तबद्ध काम केलेला आणि रंगभूमीवरती शिस्त पाळणारा नट माझ्या पाहण्यात अजून नाही आहे. म्हणजे 6:30चा प्रयोग असेल तर 4:30 घड्याळ लावावं, 4:30 वाजता हा माणूस मेकअप करता खुर्ची देऊन बसायचा, मेकअप मन असो व नसो, मी ते बसलेले असे ते आले होते. रवींद्राला आले 4:30ला, मेकअपला बसले, आणि इतक्यात फोन आला की कोल्हापूरहून की मी पोचू शकत नाही. कृष्णकांतचा मी पोचू शकत नाही,
तेव्हा काहीतरी व्यवस्था करा, म्हणजे छोटी भूमिका छोटी होती. तर ताबडतोब लागून कोणाला तरी सांगितलं की मोहनदासला फोन करून बोलाव. मी ऑफिसमध्ये होतो योगक्षेममध्ये फोन आला की टॅक्सी करून निघ ताबडतोब. 1.5 तास काहीतरी राहिला होता. मी टॅक्सी करून निघालो, 5:30-6ला पोहोचलो तिकडे. मला म्हणाले त्याचे कपडे होतात का बघ रे आधी. अहो म्हटलं हे कुठचं भूमिका, माझ्याकडे काहीच माहीत नाही. ते म्हटले कपडे होतात का बघ आधी. तर त्या सूट वगैरे ते सगळं होत होतं. म्हटले पुस्तक घे आणि पहिला अंक पाठ करायला घे. अरे बापरे. पहिला अंक 6ची गोष्ट, 6:30ला प्रयोग. पहिला अंक पाठ करायला घेतला. 6:25ला मेकअपला बसलो, कपडे घातले, एंट्री घेतली, झाला पहिला अंक झाला. गोवा इंदूमध्ये ही बातमी गेली. त्यांचे रामकृष्ण नाईक वगैरे कार्यकर्ते टॅक्सी करून धावले की प्रयोग रद्द झाला आहे म्हणून. बघतो तो प्रयोग चालू आहे. त्यांना वाटलं कृष्णकांत आला म्हणून, पण नव्हता, मी होतो. ठीक आहे म्हणजे प्रयोग पार पडला. आता उद्या सकाळी काय करायचं. आणि उद्या सकाळी तो निश्चित येणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं. रात्री 9 वाजता फोन आला, 9:30ला, की मी उद्या सकाळी पोहोचू शकत नाही, रायगडचा प्रयोग रद्द करा, हे त्याचे शब्द आहेत. नॅचरल आहे, अगदी बरोबर होतं त्याचं. कारण काशीनाथ घाणेकरला आम्ही पुन्हा बोलवू शकत नव्हतो, त्यामुळे प्रयोग रद्द करा हेच बरोबर होतं. बरं. कार्यकर्ते हबकले हो. ते धावले त्या नानासाहेब कुंटेकडे. ते म्हणले उद्या सकाळचा प्रयोग रद्द करावा लागतोय, आमचा संभाजी काय येऊ शकत नाही. म्हणले कोण संभाजी तो. ते म्हणले अमुक. आम्ही काय ओळखत नाही म्हणले. आम्हाला 10,000 रुपये तिकीट विक्री आणि 20,000 रुपयाचं सुविनीर काढलेलं आहे. 30,000 रुपये ठेवा किंवा प्रयोग करा, 2च पर्याय, चला म्हणाले. अरे बापरे. कार्यकर्ते अक्षरशः डोळ्यात पाणी आणून त्या विंगेत आले. नटसम्राट बंद संपत आलं होतं. आणि मी एक्झिट घेताना त्या रामकृष्ण नाईक आणि गुडे म्हणाले अरे ते म्हणाले म्हणतात मला ऐकू नाही आलं मला, कारण मी माझ्या मेकअप पुसायच्या वगैरे जाण्याच्या धावपळीत होतो. ते म्हणाले उद्या सकाळी तो येत नाही आहे, संभाजी करतोस ना. आता मी हो म्हणालो असं ते म्हणतात, पण मला काही आठवत नाही आहे. मी आत गेलो, कपडे काढले, कपडे बदलले, मेकअप पुसला आणि आलो. काय झालं म्हणले. ते म्हणले पुस्तक घे आणि संभाजी पाठ करायला घे. अरे बाप. सकाळी 10चा प्रयोग. म्हटलं खरं सांगतो, शपथ सांगतो, पुस्तक हातात घेतलं आणि इलेक्ट्रिकचा शॉक काय असतो तो पहिल्यांदा मी अनुभवला. साक्षात्कार म्हणतात ना, तुमची जर निष्ठा असेल कलेवरती तर साक्षात्कार कसा होतो हा मी त्या दिवशी अनुभवला. पुस्तक असं हातात घेतलं आणि तुम्हाला सांगतो हात एखादा शॉक बसावा असं थरथरत होता आणि असं 440चा व्होल्ट अंगावून जावा असा डोक्यात काहीतरी झणझणायला लागलं आणि माझ्या तोंडून वाक्य गेलं, काळजी करू नका मी करतो म्हणून. अरे बापरे. ही रात्री 10:30ची गोष्ट. मी घरी निरोप पाठवला मी येत नाही म्हणून. आणि बप्पू काळे त्यावेळेला याच्या समोर राहायचे कोहिनूर सिनेमाच्या. मी बप्पू काळेकडे गेलो रात्री 11-11:30ला. म्हटलं मला बाहेर गॅलरीत दिवा लावून द्या, मी इथे झोपतो, मी घरी नाही जाणार. अरे काय झालं आहे काय. म्हटलं असं झालं आहे, मला इथे सकाळी बसून वाचू द्या, नुसतं संबंध रात्र वाचणार मी. संबंध रात्र मी रायगड वाचून काढला, 3 वेळा वाचून काढला, पाठांतर नव्या वाचून काढला. आणि ऐतिहासिक भाषा. सकाळी 5:30ला म्हटलं मला पाणी द्या, मी आंघोळ करतो आणि रवींद्राला जातो. अरे बापरे. पुन्हा योगायोग. मास्टर दत्तारामचं पुण्यात नाटक होतं सौभद्र. आणि त्यांची पद्धत अशी होती, रात्री मद्रास मेल पकडायची 1:30ची आणि पहाटे जायचं दादरला, तिकडून वसईला. ही त्यांची पद्धत. पण त्या दिवशी सकाळी नाटक होतं रवींद्राला, त्यामुळे ते रवींद्राला पहाटे 6:30ला आले आणि त्यांनी काळोखात मला बघितलं. मी बसलोय, माझ्या जवळ आले, मला म्हणले अरे काय झालं तू सकाळी सकाळी का, काय प्रयोगाची अडचण आहे का काही. म्हटलं अडचण. म्हणले असा तो येत नाही. तू करतोस ना. अरे बापरे. अरे किती त्यांनी सहजपणे म्हणावं तू करतोस ना. म्हटलं संभाजी. म्हणले मी येतो, सगळं आठवून येतो, आपण बसूया म्हणलं. अरे बापरे. काय माणूस होता, चमत्कार होता नुसता, तुम्हाला सांगतो. त्यांनी पाठीवर नुसता एकदा हात ठेवला आणि 10 हत्तीचं बळ अंगात संचारलं. अरे संबंध भयाचा निचरा झाला. मी बसलो तिकडे, पुन्हा ते येईपर्यंत वाचून घेतलं. त्यांच्या शिवाजीचे बरेच प्रवेश होते, 5-6 प्रवेश. समोर बसले, त्यांनी शिवाजी सगळं बोलून घेतलं. नलिनी चोणकर येसुबाईचं काम करायच्या, ती आली तेवढ्यात 8-8:30ला, तिच्याबरोबरचे प्रवेश बोलून घेतले. परशुराम सामंत वसईहून आले, त्यांच्याबरोबरचे बोलून घेतले. असं होईपर्यंत 9 वाजले. म्हणजे चल मेकअपला. बापरे. मेकअपला गेलो, कपडे चढवले आणि पुन्हा साक्षात्कार. 4 प्रॉम्प्टर ठेवले होते, एका बाजूला रामकृष्ण नाईक, एका बाजूला गो, असे 4 होते. माझ्या कानाला दडे बसले होते, एकही शब्द ऐकू येत नव्हता, पण एकही वाक्य चुकलो नाही मी. संबंध 3 तास सगळं नाटक अख्खं केलं. आणि आमच्या कोकणात म्हण आहे की अंगातनं जाणं म्हणतात. शेवटचा प्रवेश, शेवटचं वाक्य की राजे तुम्ही आमच्या आधी का नाही जन्मलात, असं संभाजीचं वाक्य आहे राजारामला उद्देशून.
ते वाक्य मी म्हटलं आणि माझं वाक्य संपता संपता मी धाडकन जमिनीवर कोसळलो. अरे वा. ते अंगातनं जाणं म्हणतात हे मी अनुभवलं त्या दिवशी. वा, वा. नलिनी सोंडकरनी पाणी आणलं, पाणी मारलं. हे माझ्या मोठेपणा नाही आहे, पण माझ्यापेक्षाही मोठेपणा दत्तारामचा आहे. का ते सांगतो की दत्ताराम शिवाजीची भूमिका करतात आणि शिवाजीचा मृत्यू होतो 3ऱ्या अंकातल्या 2ऱ्या प्रवेशात. हो. आणि त्यांची सवय होती की त्यांचा मृत्यू झाला की काळोखात जायचं, कपडे काढून तिकडे टाकायचे, मेकअप पुसायचा, पिशवी घेऊन घरी. वा वा. ते नाटक संपेपर्यंत थांबत नव्हते कधीच. ही त्यांची पद्धत होती. त्या दिवशी मला जमिनीवर पडलेला कोणी उचलला असेल तर मास्टर दत्तारामने उचलला आणि ते शिवाजीच्या वेशात होते. अरे वा. ते विंगेत उभे होते संबंध नाटक संपेपर्यंत. वा. आले स्टेजवर, मला उचलला, घट्ट मिठी मारली आणि तुम्हाला सांगतो एखाद्या लहान मुलासारखा मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्षी रडलो. वा वा वा. त्यावेळेला परशुराम सामंत पुढे आले आणि म्हणाले पायावर हात ठेवून, तुझं म्हणे वाघाचा काळीज आहे रे. आम्ही बलवंत संगीत मंडळीत इतके प्रयोग केले पण हे काय आम्हाला जमलं नसतं. म्हणले काय केलंस तू हे. ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बपू काळे हातात एक गणपतीची मूर्ती घेऊन विंगेत 2.5 तास उभे होते. क्या बात आहे, क्या बात आहे. ती मूर्ती मी अजून आजही जपून ठेवलेली वा, आहे. वा. आणि ते म्हणाले बुद्धिदात्याला मी घेऊन उभा आहे की तुला कठेही चुकू नयेस म्हणून. वा मी इथे धरून ठेवलंय म्हणलं. वा वा. खूप वेळ मला असं वाटतं मोहनदासजी बरं का, म्हणजे खरं हा चमत्कारच आहे. विचार केला तर ना खरोखर चमत्कार आहे. कारण कसं असतं की सामाजिक नाटक असेल ना तर अंदाजे वाक्य बोलता येतात. तू काय म्हणलास त्या आधारावर. पण इथे ऐतिहासिक नाटक आहे. त्यात ही तेव्हाचे कानेटकर ही पुन्हा एक अर्थानं त्याच शब्दकळेतले प्रभूतली व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडं त्या शब्दांना तोल असायचा. प्रश्नच नाही. एक वाक्य अक्षर वाक्याला मागचं त्यातला पुढचं एखादा जाऊन, शब्द जरी हां, इकडे तिकडे ते गेला संबंध तोल जाईल तोल असं होतं. तर त्यामुळे मला कधी तुमच्याशी वाटतं, मला असं वाटतं की ना खूपदा माणूस आपण जे असतो ना एक ट्रिमेंडस, ज्याला अनेक हॉर्स पॉवरची शक्ती असलेला माणूस असतो. ती कुठून येते सांगता येत नाही. त्याच्यावर पण विश्वास टाकणे हा जो भाग असतो, विश्वास टाकणं म्हणजे मला असं वाटतं कदाचित एक ज्या तऱ्हेने तुमच्यावर दत्तारामजींनी धाडकन विश्वास टाकला, प्रचंड ज्या तऱ्हेनं वप्पू काळे तातात, हे जे प्रेम आणि विश्वास माणसाला खूप करायला होतं, पण तरी सुद्धा हा चमत्कार आहे. किती त्याची किंमत आहे कोणी मोजू तरी सुद्धा शकणार नाही. चमत्कारच आहे. चमत्कारच आहे. चमत्कार. मला तुम्हाला संभाजी काही थोडासा ऐकावंसं वाटतो का? असलं तर नाही तर मी तुम्हाला विचारतो. म्हणजे आठवण, बाकी काही नाही. एक तो काय तो एक ट्रान्स आहे. तरी 40 वर्ष झाली, सध्या 38 वर्ष झाली आहेत. एखाद 2 वाक्य असे चालेल. हो तर पहा. संभाजी येसुबाईला उद्देशून म्हणतो, समज आपण आमचा तो केवळ एक समज मानता. युवराजनी तुम्ही थोरा घरी जन्मलात. आबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून आजवर या रायगडावर थाटामाटात वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाणाऱ्यापासून ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातील धाक, आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरली सुन्न जरब, आमच्या पोटात अजून कालवतंय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्राहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की रक्त जळू लागतं, पोटात आतडी तडतडात तुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोवळा पोर आबासाहेबांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हात अनातून दिवस रात्र भटकताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरला, पायाला तळतळून फोड आले तरी हूक अचू नये. अपरात्री एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच सोडून आपण दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन पडलेला, तळमळत पडलेला कोवळा पोर ते शब्द ऐकतो आणि तसाच धडपडत बाहेर धावतो. आबासाहेबांच्या कमरेला मिठी घाली दीनवाण्या मुद्रेनं हंबरडा फोडतो. आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. आपल्या कमरेची इवल्याच्या हाताची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. शेकडो कोसांची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाई तो पांगळे होतात. आबासाहेब शेवटी निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी आम्ही एकच सवाल पुछतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती. वा 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 वा. क्या बात, क्या बात. एक सलाम कानेटकरना ही
काय काय लिहिलेत पहा. आणि अर्थातच आपल्या ज्येष्ठ मित्रांनाही खरंच फार कमाल आहे, कमाल आहे. मला तर सहज आठवलं. हा काय सांगत बोला बा तुम्हाला नाही, आपण मला पटलं हे आता आहे ते ही भूमिका आपली चंडोलची भूमिका जशी आयत्या वेळेला चिकटली तशी लेकुरेमध्ये हा, दासोपंत. दासोपंत अच्छा, ही अच्छा, सुद्धा अच्छा. भूमिका मला हो 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 अशीच माझ्या मनात होती करायची, पण मी कार्यकर्ता होतो, वा. कलावंत नंतर होतो. वा. त्यामुळे तिथे जेव्हा चर्चा चालली मोगर अंगणेकरांची हा. की कोण करता येईल, कोण करता येईल, मी सहज सांगू शकलो असं मला करायची ही हो भूमिका. करेक्ट बरं. पण मी नाही बोललो. वा. आता दरांगणेकरांच्या समोर काही काही माणसं होती, ते म्हणले हा बरोबर करेल. बरं ठीक आहे म्हणलं, त्यांनी करायला घेतली. बरं असेच झाले 50-60 प्रयोग. आणि एक दिवस त्यांना सडकून ताप आला, बरं प्रचंड ताप आला. आणि बायको सांगायला आली सकाळी, रविवारी दुपारी प्रयोग होता, हाऊसफुल प्रयोग होता लेकोरीचा. सकाळी बायको सांगावं त्यांना ताप आहे, ते दुपारी येऊ शकणार नाही, बरं. तर प्रयोग रद्द करा. हाऊसफुल प्रयोग होता रवींद्रचा. तर आमचे कार्यकर्ते होते, रविवार होता, मी सकाळीच काम करत होतो संस्थेत. तर म्हणलं काय करायचं आता. तर सगळ्यांनी असं एका वेळेला सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे गेल्या. तर श्रीकांतला फोन केला. दादा हां श्रीकांत म्हणला मी आहे घरी, येतो मी, काय करायचं ठरवूया. तो येईपर्यंत 11 वाजले. श्रीकांत बरोबर फक्त तालीम केली, बाकी कुणाबरोबर वा, नाही. वा. आणि संध्याकाळी 4 वाजता उभा राहिलो आणि दासोपंत वा. केला. तो दासोपंत 500 प्रयोगापर्यंत चिकट. येस येस, मी स्वतः दासोपंत पाहिला आहे सुट्टणकरांचा. फार फार मजा यायची, फार छान. लेकुरे एक वेगळंच अलंकरण होतं आपल्या स्टेजवरचं. मला एक आत्ता सहज म्हणजे दत्ताराम बापूजी जी बोललात ते म्हणजे मला सहज व्यक्तिगत थोडं आठवलं. मला आठवते बरं का, मुंबईत अगदी जुन्या काळी आंधळ्यांची शाळा म्हणून प्रयोग झाला होता के नारायण काळे. केनान काळे. आणि दादा श्रीकांत जेव्हा नुकता मुंबईत आला होता, बरोबर. पहिल्यांदा तो स्टेजवर त्या रोल मी उभा राहिला. मी आपल्या मोठ्या भावाचं कौतुक म्हणून शिकत होतो, पण पाहायला गेलो होतो. त्या दिवशीचं सहज 2 मिनटं सांगतो पटकन की त्या दिवशी मी वाडीतनं गेलेला, खेड्यात चालला मुलगा, त्या सगळ्यांना पाहत होतो स्टेजवर. आणि त्यामध्ये एकीकडे केनान काळे होते, एकीकडे मास्टर मामा पेंडसे होते, हो, मामा. आणि दत्ताराम बापू एक विश्वनाथ म्हणून ती कॅरेक्टर होती. असे उंचे पुढे वाटत होते, असे केस असे पांढरे पण असे वळलेले केस होते, उंची चष्मा असतो ना असं तो ब्रिटिश अशीची पर्सनॅलिटी. मी इतका भारावलो त्या व्यक्तीला पाहून. आणि नाटक संपल्यामुळे मी धावतात गेलो. मला ते दत्तारावनं पाहायचं होतं, मला कोणी दिसेल ना तिथे ते. Right. बाकी अगदी सगळे बरोबर, अगदी बरोबर. ते दिसतात कुठे. मी दादा म्हणला, आणि दादा दत्ताराम बाबू कुठे आहेत. तो म्हणला ते व तिथे. ते साधा पायजमा झब्बा घालून पिशवी घेऊन इतके सहज आम्ही फसले होते. मला खरंच वाटत की हे दत्ताराम. दादा एक शब्द त्या दत्तारामला सुधीर सगळ्या गोष्टी मायनस होत्या. म्हणजे नटाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत सगळं. त्यापैकी एकही गोष्ट त्यांच्याकडे उंची नाही, नव्हती. रूप त्यांना नाही. उंची नव्हती, त्यांना रूप नव्हतं, काळा कुट्ट वर्ण, काळा कुट्ट, वर्ण. काळा सुद्धा नव्हे, काळा कुट्ट, नाक नव्हतं, डोळे नव्हते, बारीक डोळे अगदी किलकिले, वा. आवाज नव्हता, किनरा आवाज. ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून ते नटसम्राट झाले. फार सुंदर. म्हणून तो माणूस मोठा. आमचा दादा त्याच्याशी एक शब्द म्हणजे आठवण झाली म्हणून सांगतो, मत्स्यगंधेत ते काम करायचे. आता मत्स्यगंधेतला भीष्म हा केवढा, म्हणजे भीष्म म्हटल्यानंतर जे गवाठावे मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते, हे 5 फूट, तर काय करायचं. तर ते जोडे त्यांनी ते जोडे करून घेतले होते, थोडे 2 इंच उंचीचे असे पायात, तरी पण उंची बरी वाटे ना. म्हणून त्यांनी काय करावं, प्रत्येक प्रयोगात, मी 500 प्रयोगात काम केलं आहे त्यांच्याबरोबर, प्रत्येक प्रयोगात पहिली एंट्री ते चौड्यावर घ्यायचे. चौड्यावर घ्यायचे आणि संबंध प्रवेश ते चौड्यावर करायचे. अरे वा, वा. चौड्यावर असे उभे राहायचे. कोपऱ्यात गेले की पुन्हा खाली, पुन्हा आपलं भाषण, कारण भाषणाच्या वेळेला लोकांचं लक्ष जातं ना, पुन्हा चौड्यावर, पुन्हा भाषण, असं करत त्यांनी एक प्रवेश करायचे. आणि पुढे हळूहळू ते इस्टॅब्लिश झाले रंगभूमीवर, लोकांच्या डोळ्यासमोर कळले हे भीष्म म्हणून, मग ते खाली. अरे बाप रे हे बाप, काय आहे, बाप रे बाप, ही निष्ठा. फार फार मोठी गोष्ट. आणि त्याच्या पलीकडं मी मग सांगत होतो की त्यांचा हा जो शब्द वापरायचा, रंग पुसणे ज्याला म्हणतात ना. नॉर्मली मी नाटकात कामं केली कॉलेजच्या ह्याच्यात. मला असं आठवतं, मी नाटकात प्रयोग जरी 10 मिनटं केला की पुढचा 1.5 महिना आमच्या कामामध्ये रंग असायचा. मध्ये अशी 3 बोटं बुडवायचे
मी अनेक प्रयोग बघितले यांचे. हो, आणि एक असं लावायचे वा. आणि नुसतं नमस्कार करायचे आणि त्या नमस्कारानंतर ते दत्ताराम नसायचे, वा, ते वा. भीष्म असायचे, शिवाजी असायचे, आणखी कोण असते, प्रत्येक नाटकातले ती भूमिका असायची. वा वा वा. हा कायापालट मी स्वतः पाहिलेलं आहे. मग बोलत नव्हते ते कोणाकडे. मग त्यांच्यातलं पूर्ण कायापालट झालेलं. शिवाजी सगळा मेकअप स्वतः, सगळं त्या शिवाजीचं नाक लावणं स्वतः, कोणाकडनं काय करून घेत नव्हते. पण वा, वा. पूर्ण कायापालट झालेला माणूस. त्यांना मोहनदास मला आठवतंय, सांगलीला मी प्रयोग पाहिला होता. सवाई माधवचा मृत्यू प्रयोग केला होता. माधवरावनी तो जो छोटा पेशवा होता ना, शेवटचा पेशवा, जो ज्याने आत्महत्या केली, दुसरा बाजीराव, त्याचं काम केलं होतं. आणि ते असे धावत आले विंगेतनं, आणि तो कोवळा पेशवाने, ह्याचं वय तेव्हा नक्कीच 55च्या आसपास असावं. लिटरली असं वाटतं की एखादा कोवळा मुलगा धावत येतो ना, तर इतके ते दिसताना तेजमान असे होते. भीष्माची सुद्धा एंट्री, हातात ते बाण घेऊन घ्यायचे, वा. ते याला निघालेले, वा. शिकारीला निघालेले, आणि ते चवड्यावर धावायचे या स्टेजच्या या क्या बात आहे. टोकापासून त्या टोकापर्यंत. अरे केवढा भीष्म वाटायचा. वा वा वा. होते 5 फूट 5.5. आणि याच्या उलट ते त्यांचा आदर्श नानासाहेब फाटक. नानासाहेब फाटकाकडे सगळं होतं. शिक्षण होतं, सौंदर्य होतं, नाक सुंदर, त्यांना आवाज प्रवेशांना आधी दिलेला. ते कसेही उभे राहिले, कसाही हात केला त्यांनी, तरी ते सुंदर दिसायचे. हा हा. आणि त्यांचं सौंदर्य म्हणजे पुरुषांनी सुद्धा प्रेमात पडावं इतकं सुंदर. हा वा वा वा. मी याला तात्यासरांना विचारलं होतं, आपलं नटसमाज जेव्हा केला तेव्हा, बरोबर. म्हणजे तुमच्यासमोर नानासाहेब होते का? तर तात्यासाहेब म्हणले नक्कीच होते, पण त्या दरम्यान वय त्यांचं झालं होतं. पण ज्याला मटेरियल म्हणतात, रूप, ते मला वाटतं नानासाहेबच होते. हाच एकच तो. नानासाहेब. चित्त्या सगळा 3 सप्ताह काय धावणार. वाटेल, राक्षसी महत्वाकांक्षेचे त्यांनी शेकडो प्रयोग केले असतील. त्याच्यात एक घटना होती, ते विक्रांत, ते अशी तलवार काढतात आणि वर फेकतात, हा, असे झेलतात. आणि पुन्हा ती उलटी येते आणि पुन्हा ती मुठीत क्या पकडतात. बात आहे. कुठच्याही प्रयोगात ते चुकले नाहीत. एकाही प्रयोगात चुकले नाही. मी तीन प्रयोग बघितले यांचे, वा, राक्षसी वा. महत्वाकांक्षाचे. तीनही प्रयोगात आली ती बरोबर हातात त्यांचे. अरे वा वा. हे ते काय ते करून दाखवायचे, आणि कसे सुंदर, पाठ केली तरी सुंदर दिसायचे. हा. इतकं सौंदर्य मी पाहिलं नाही खरंय कुठच्या खरंय. नाटकात. असं सौंदर्य, पुरुषी सौंदर्य, मर्दानी सौंदर्य, आणि तरी रेखीव, फार छान. आणि आणि आवाज. आणि कोण पाहिले तुम्ही त्यांच्या काळचे? मामाकडे बाकी सगळ्या जुन्या नटांना, सगळ्या चिंतामणराव कोल्हटकरांना बघितलं, चिंतामणराव पाहिलं तुम्ही? पाहिलं, त्यांनी काय केलं? चित्तरंजनला बघितलं. म्हणजे फार अंतोगंतोग Senior, फार young अच्छा, होतं. ओके. चित्तरंजनला खूप बघितलं. ते त्यामुळे तुमच्या जवळपास नंतरचे, होते. हो. पण ही अगदी सिनियर माणसं. तरी पण चित्तरंजनचं वय आता 85. हो, 85 आहे. बरं. मला एक अगदी थोडा वेगळाच, मला कल्पना नाही मला आणखी काय, पण मला परवा बोलताना, आता मी नटसम्राटची आठवण काढलीत, पुढापटी जाणार आहोतच अर्थात शेवटी, पण तुम्ही बाबुराव सावंतांची मला आठवण आली. हो. बाबुराव सावंतांची अत्यंत मोठा नट होता, तात्यासाहेबांनी केलं. आणि पहिल्या प्रयोगाला मी माझ्या ते सांगतोच. संबंध ते सांगा. 50-60 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मृत्यू पाहिलेत, पण 3 मृत्यू जवळ बघितले. असे मृत्यू घडताना बघितलं अक्षरशः. म्हणजे मृत्यू म्हणजे काय असतो मी तो क्षण बघितला. तसा नटाचं एक स्वतःचं एक इच्छा असते की मेकअप अंगावर असताना आपण जावं, ही प्रत्येक नटाची इच्छा असते. म्हणतात ना की मिलिटरीमध्ये डाईट विथ इज शूज ऑन काहीतरी, तसा शूज ऑन आहे ना, तसा मेकअप ऑन. ही मस्ट डाय विथ इज मेकअप ऑन. असे नागेश जोशी गेले होते देवमाणूस नाटकामध्ये. आणि त्याच्यानंतर बाबुराव सावंतांना मी बघितलं. नटसम्राटचा पहिला प्रयोग 23 डिसेंबर 1970 बिर्ला मातोश्री सभागारमध्ये. प्रचंड पूर्ण भरलेला बिर्ला मातोश्री सभागार, सगळे साहित्यिक, कवी, सगळे मोठमोठे आलेले. आणि पहिला प्रयोग, नाटक चांगलं होतं आहे की वाईट होतं हे ठरण्याची वेळ. पत्रकार होते आणि प्रयोग सुरू झाला. आणि 3ऱ्या अंकातला शेवटच्या प्रवेशाच्या वेळेला माझ्या विंगेत मी उभा होतो. मी प्रॉम्प्टरही होतो त्यावेळेला. मला सांगायला म्हणाले घाम आला होता त्यांना. मला म्हणाले मला जरा अस्वस्थ वाटतं आहे, माझी शेवटची एकच एंट्री राहिलेली आहे, एक वाक्य आहे, मी घेऊ का? म्हटलं बाबूराव काय विचारता काय तुम्ही? पण त्याची पार्श्वभूमी सांगतो. बाबूराव ना तात्यासाहेबांनी आमच्याकडे आणून सोडलं होतं. ते अत्यंत गरीब म्हणजे घरात 5 की 6 तोंडं, पण दुपारी रात्री जेवण मिळत नव्हतं. दुपारी पाव आणून खायचे आणि ते नाशिकच्या त्या थिएटरच्या बाहेर बोर्ड रंगवायचे. हे त्यांचं कार्य. त्यामुळे त्या बोर्ड रंगवून काय 5 रुपये 2 रुपये मिळतील त्यांना ते काढायचे. ते तात्यासाहेब म्हणाले याला तुमच्याकडे चांगला नट आहे, याला तुमच्याकडे काम द्या, म्हणून त्यांना काम दिलं. 3 महिने त्यांनी नटसम्राटचं तालमी केल्या. आमच्याचकडे राहायचे, गोवा हिंदूमध्येच राहायचे, तालमी करायचे. अगदी जीव ओतून तालमी केल्या.
विठोबा. तर जीव ओतून त्यांनी तालमी केल्या आणि पहिला प्रयोग संबंध 2 अंक झाले, तिसऱ्या अंकाचे 2 प्रवेश झाले आणि तिसऱ्या अंकाच्या शेवटच्या प्रवेशात हे झाल्यानंतर मी म्हटलं बाबूराव असं काय करता, एक हे राहिलं, काय होतं आहे तुम्हाला, काय नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणले. त्या बाजूला गेले तर पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शक नाटकाचे विंगेत उभे होते आणि विंगेत दारव्हेकरकडे गेले, मास्तर मी एंट्री घेऊ का. घामाने डबडबले होते, बिर्ला मातोश्री सभागार AC थिएटर, घामाने डबडबले होते. म्हणले एंट्री घेऊ का, तुला काय लाज वाटते का, नाटक संपायला आलं आणि आता एवढं बाहेर लोक हे कर. घेतो घेतो म्हणाले. एंट्री घेतली त्यांनी, एंट्री घेतली, वाक्य बोलले आणि त्या नटसम्राटच्या बाजूला असा थिएटरचा कट्टा असतो त्याला धरून असे उभे राहिले. डॉक्टर लागूंचं शेवटचं वाक्य की असं नाटक असतं राजा, असं नाटक असतं असं म्हटलं. पडदा बंद झाला आणि बाबूराव धाडकन कोसळले. त्यांना हार्ट अटॅक आलेला होता सिव्हिअर. डॉक्टर लागूनही आपलं ते उपरणं होतं नटसम्राटचं तोंडावर घालून त्यांना आर्टिफिशियल हे दिलं, म्हणजे ऑक्सिजन, पण काय झालं नाही. तेवढ्यात त्यांना उचलून विंगेतनं आत नेलं. गेले होते ते वरती बॉम्बे हॉस्पिटल, बिर्ला मातोश्रीच्या सभागार 5व्या माळ्यावर बॉम्बे हॉस्पिटल. हे मी बघितलं. वरती जाऊन मी स्ट्रेचर आणलं, खाली जिन्यातनं घेऊन आलो स्ट्रेचर, त्यानं स्ट्रेचरवर घातलं, वर नेलं, उघडं करून हार्ट पंप करण्याचा प्रयत्न केला पण ते परत आले नाही, ते गेले. हा पहिला मृत्यू बघितला. दुसरा मृत्यू एक शंकर मुळे, तुझे दादा ओळखतील, श्रीकांत ओळखेल, शंकर मुळे नावाचा आमच्याकडे कपडे पडवत आम्ही बरेच वर्ष होता, अगदी शारदा सौशेकल्लोळपासून ते आतापर्यंत. तो असाच लेकुरीचा नाही, मत्स्यगंधेचा प्रयोग होता आणि आम्हाला कपडे घालायचा सगळ्यांना बायका सोडून बाकीच्यांना कपडे मला ती बाराबंदी वगैरे बांधली, धोतर वगैरे नेसलं आणि तिथे असे बांधताच फाडकन पडले आणि त्याच्या तोंडातनं फेस आला पटकन. त्यांना उचललं आणि त्या बाकड्यावर झोपवलं पण ते काय एवढंच करत होते आणि फेस येत होता. तर मी ताबडतोब तसाच मी मेकअप मला टक्कल घातलेलं होतं, तर त्यावेळेस शेंडी असायची. तर गेलो मी ऑफिसमध्ये गेलो रवींद्राच्या आणि KMला माझे डॉक्टर रवी बापट ओळखीचे होते. त्यांना फोन केला, ते म्हणले असं ते म्हणले घेऊन ये तिकडे. मला माहीत नाही ना काय झालं म्हणून. तर त्यांनी त्यांच्या डॉक्टर्सना काहीतरी इन्स्ट्रक्शन दिली. काही डॉक्टर रवींद्र KMच्या बाहेर येऊन उभे राहिले. टॅक्सीत त्यांना घातलं मागे, एक बॅकस्टेज वर्कर घेतला, बॅकस्टेज वर्करच्या मांडीवर त्यांचं डोकं आणि एक देसाई नावाचे आमचे मॅनेजर होते ते पुढे बसले. आम्ही टॅक्सी रवींद्रच्या KMच्या आत घेतली आणि ते 2-3 डॉक्टर धावत आले. म्हणले थांब, इकडे थांबा. त्याचं नाडी बघितली, हे बघितलं. ते म्हणले मला म्हणले तू खाली उतर आधी. म्हटलं काय झालं आहे. खाली म्हणले उतर, दुसरी टॅक्सी करून परत जा, नाहीतर प्रयोग रद्द होणार कारण तो गेलेला आहे म्हणले. आणि पुढचं सगळं त्यांनी मग केलं. पण तो मेलेला शंकरमुळे माझ्या डोळ्यासमोर मी पुन्हा रवींद्रात येऊन स्टेजवर पुन्हा कपडे घालून उभा राहीपर्यंत सारखा नाचायचा. आणि हे 3.5 तास चाललं होतं. सुधीर तुला सांगतो मत्स्यगंधा, प्रत्येक नट मला प्रत्येक आधारानंतर विचारायचा. आशालता होती, रामदास होता, ती कामिनी कानन कौशल, ती प्रत्येक शंकरचं काय झालं म्हटलं बरं आहे त्याला, तिथे झोपवलं आहे त्याला. हे बरं आहे असं सांगणं आणि प्रत्यक्षात डोळ्यासमोर माझे वाक्य बोलताना समोर शंकर मुळेचा असं नाचताना बघणं हे महाभयंकर होतं. आपण समजतो नाटक पाहताना करमणुकीचं आपल्या 2 म्हणजे घटना मत्स्यगंधेत हसवतो लोकांना हसवत होतो, पण मनातल्या आतल्या आत कुठेतरी असा तडमडत होतो की अरे तो गेलाय शंकर, तू कसला हसवतोय लोकांना. काय दिव्य असतं पहा, काय दिव्य असतं. आणि तिसरा मृत्यू बघितला गोपाळकृष्ण भोबे. गोपाळकृष्ण भोबे अशीच आमची 3 नाटकं, लेकुरे, मत्स्यगंधा आणि रायगड, ही गोव्यात गेली होती. एक दिवस ऑफ घेतला आणि देवळात आम्ही एक भजनाचा कार्यक्रम करावा कारण प्रत्येकजण गाणारा, तर सगळ्या गाणाऱ्यांना जमवले. आणि मग गोपाळकृष्ण भोबेचं नाटक धन्य ते गायनी कळा ते आम्ही केलं होतं. भीमसेननी म्युझिक दिलं होतं तानसेनच्या जीवनावर. ते नाटक त्याने आम्हाला दिलं होतं पण आम्हाला ते आवडलं नव्हतं. ते घेऊन तो तिकडे आला आणि त्यांनी त्या धूळ भेट घेतली देवाची आणि ते नाटक आणून आमच्या अंगावर फेकलं आणि म्हटलं करायचं तर करा, नाही तर घाला खड्ड्यात. म्हटलं चला असं म्हणून त्यांनी शिवी दिली, नाटक टाकलं आणि तो बाहेर गेला. संध्याकाळी तो आला भजनाला आला. त्यांनी श्रीपादराव नेवरेकरांच्या डोक्यावरची टोपी घेतून स्वतःच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाला मला एक गवळण म्हणायची. संगीतावरती लिहिणारा समीक्षक आयुष्यभर, कधी गायला नाही पण त्या दिवशी गायला, अप्रतिम गवळण गायला. स्वतःची ती टोपी काढली आणि श्रीपादरावांच्या डोक्यावर ठेवली. मला म्हणलं अरे मला पोटात काहीतरी होतंय. म्हटलं काय झालं रे.
गॅसेस असतील रे, पाणी देतो. म्हटलं पाणी नाही मला जास्ती काहीतरी होतं. मी त्याला उचललं. तिथे 15-20 डॉक्टर्स आलेले होते त्या कार्यक्रमाला. तर एक डॉक्टर, कोणाचकडे काहीच नव्हतं. तर 2-3 डॉक्टर म्हणाले त्याला गाडीत घाला, आपण हॉस्पिटलला नेऊया. आम्ही गाडीत त्याला ठेवला आणि त्याने मला विचारलं, अरे मला हार्ट अटॅक नाही ना? अरे बापरे. मला काहीतरी सांगायचं आहे. हो, मला काहीतरी सांगायचं. हे वाक्य त्यांनी 10 की 12 वेळा उच्चारलं. मांडीवर डोकं होतं, असं होतं. हॉस्पिटलमध्ये नेला, वर जवळच होतं मडगावमध्ये 15 मिनटं. वरती नेला, त्याने कार्डिओग्राम काढला आणि तो कार्डिओग्राम असा बघतो, मागे गोपाळ गेलेला. ते बोलले नाही तर शेवटी काय सांगायचंय? बोलणं झालंच नाही. बोलणं झालं. अरे बापरे बापरे बापरे. अरे बापरे. अरे हे बापरे. 3 मृत्यू आठवतात, वा. बाकी अनेक पाहिले. बाकी ठीक. अच्छा, आता मला एक महत्त्वाचा मुद्दा, मला असं वाटतं बाकी चालूच आहे, पण मला मोहनदासजींच्या बाबतीत आणखी एक विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांचं कवितेशी असलेलं नातं त्यांचं. आणि त्या कवितेच्या निमित्तानं पुन्हा त्यातल्या एका, काय त्याला म्हणावं, अशक्य आहे, गौरीशंकर म्हणणं योग्य नाही, भीष्म म्हणणं योग्य नाही, काय म्हणणं अशक्य नाही. ज्यांचं जे नाव आहे तेवढंच म्हणायचं, कवी कुसुमाग्रज यांचा ऋणानुबंध. तर त्यांचा ऋणानुबंध आणि तुमच्या आयुष्यातला कवितेचा ऋणानुबंध, हे जे काही प्रकरण आहे एकत्र आलं. त्याचा सांगावं, उघडून सांगा. खरं म्हणजे महाराष्ट्राचे 2 मोठे कवी इथे बसले असताना आम्ही तोंड उघडणं म्हणजे कठीण आहे. इथे एक मोठा कवी बसला आहे, एक तिथे समोर बसला आहे, आणि कवितेवरची नातं सांगणं हे बरोबर नाही आहे. मी प्रयत्न करतो, माझ्या हातनं काही चुका घडल्या तर दोन्ही कवींनी माफ कराव्या. एक सहज आता सांगतो, असं ते म्हणतात ते ठीक आहे, पण कवितेचा वाहक हा जवळजवळ कवीच असतो असं मला वाटतं. वाहक मात्र मला नक्कीच. स्वतःला, मला असं सांगायला हरकत नाही की मी पुण्यात नुकता आलो होतो, कविता करायला लागलो होतो, आणि गोवांदेशमध्ये एका दौऱ्यात आम्ही एकत्र होतो, तेव्हा माझी त्यांची ओळख झाली. पण मी मुंबईला प्रथम माहीत झालो कवी म्हणून तो मोहनदासच्या स्वरातनं माहीत झालो. माझं नाव त्या लोकांना मी जाण्यापूर्वीच मुंबईत आधी कळलं होतं किंवा माझ्या कविता आधी पोचल्या होत्या. त्याचं महत्त्वाचं माध्यम हे मोहनदासजी होते. मला त्यावेळेला आवडलेला कवीची सुधीर मोघे होता, आणि म्हणून त्याच्या पुस्तकातल्या काही कविता आपोआप पाठ झाल्या होत्या. मला पाठ करायला लागलं नाही, आपोआप पाठ व्हायच्या. तशा 1-2-4-5 कविता पाठ झाल्या होत्या. ते कुठेतरी मी म्हणायचा, तर लोकांना त्या आवडायच्या फार. त्यामुळे सुधीर मोघे माहीत झाला लोकांना. आणि हीच गोष्ट मी कुसुमाग्रजाकडे केली. मला म्हणले, अरे कुठच्याही कवितेचं तुला कविता म्हण ना 1-2. माझ्या म्हण असं कधीच आयुष्यात म्हटलं नाही त्यांनी. सबंध आयुष्यात माझी कविता म्हण असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. सुधीर म्हणते, त्या पाडगावकरांची ही म्हण रे, बापटांची ही म्हण रे, असं ते म्हणायचे. तेव्हा सुधीर मोघेच्या मी 2 कविता त्यांना ऐकवल्या, आणि ते असे बघत राहिले. म्हणले, मी वाचल्यात कविता काही. हा माडगूळकरांच्या नंतर प्रासादिक कवी म्हणून याचं भविष्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय म्हणाला. हे 1970 की 71 सांगितलेली गोष्ट आहे. मला वाटतं त्याच वेळची किंवा त्या 2-4 वर्षांनंतरची असेल, 72-73 सालची ही आहे तेव्हाची. आज खरी ठरते, आज तो माझ्या बाजूला बसला आहे. माझं भाग्य आहे मोठं. तर तेव्हा त्यांनी कवितेची अशी ओळख करून दिली मला. आणि एक दिवस मला म्हणाले, तू इतकी वर्ष नाटकातनं कामं करतो, तू काय करतोस तुला कळतं का? म्हटलं, काय करतो? अरे तू एका भूमिकेला जन्म देतोस, म्हणजे प्रसूती वेदना भोगतोयस तू रंगभूमीवर. त्या प्रसूती वेदना काय असतात हे फक्त स्त्रियांना माहीत आहे, पुरुषांना माहीत नाही आहे. तर त्या प्रसूती वेदना भोगून तू रीता होतोस, स्वतःच्या भूमिकेला ते मोकळा करतोस, आणि पुन्हा नवीन भूमिकेला जन्म देण्यासाठी पुन्हा रंगमंचावर जातोयस. हे केवढं कार्य करतोस माहीत आहे का तुला? म्हटलं, माहीत नाही. म्हटलं, माझी अमुक कविता वाच, नटाचं मनोगत म्हणून. म्हटलं, वाचायला दिली त्यांनी, आणि सुधीर वाचता वाचता मला पाठ झाली. म्हणून ती कविता रामदास. आता तुम्हीच ऐका, मी फारसं बोला. नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगी बेरंगी शब्दांनी शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतीनी, आशांनी, अपेक्षांनी. आणि भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रितं झालं आहे. भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रितं झालं आहे, आणि संहितेत असलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी रंगमंचावर उभा आहे, एकटा, समोरच्याच प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिकामा. अर्थात माझे काही शब्द प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशात पिंजारलेल्या कापसासारखे हवेत तरंगत आहेत अजूनही.
माझे काही आविर्भाव प्रेक्षालयातील रिकाम्या खुर्च्याच्या हातांना बिलगून बसलेत अजूनही. माझे काही हर्षविमर्शाचे क्षण पावसाने फांदीवर टाकलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर अजूनही. बस तेवढा एकच दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपलं याची तर खंत आहेच. नाटक नव्हे तर 3 तासाचं अर्करूप अस्तित्व संपलंय. पण ते संपलंय ते इथे माझ्याजवळ. पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेलेत आणि मी एक होतो तो अंशानं वाटला गेलोय हजारो प्रेक्षकांच्या जीवनात, कदाचित स्मरणातही. म्हणजे आज मी त्याला आल्यानंतर हेच वाक्य सांगितलं की तूच लिहिलीस कविता, आज मला खरा तुझा आधार वाटतो. कारण आता नाही हो, आता दमछाक नाही आहे, आवाज टिकत नाही, काय होत नाही, फक्त तुम्हाला आधार दे एवढं मी त्याला सांगितलं आणि त्याने आधार दिला आहे. जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? ज्याला आपण आधार मानतो तो खरोखरीचा आधार असतो का? गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटेच येतो. गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटेच येतो आणि पुन्हा काळोखात विरताना सुद्धा एकटेपणाच आपली सोबत करतो. तर मग उजेडातल्या प्रवासातच ही आधाराची वेडी तहान का? उजेडातल्या प्रवासातच ही आधाराची वेडी तहान का? जिच्या वाचून असहाय्य व्हावं अशी तिची मिजाज तरी का? तसं पाहिलं तर ज्यांचा आपण आधार शोधतो ते तरी कुठे समर्थ असतात. तसं पाहिलं तर ज्यांचा आपण आधार शोधतो ते तरी कुठे समर्थ असतात. ते देखील आपल्यासारखेच कुठेतरी काळोखात चाचपडत असतात. तरी देखील त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते? गंमत म्हणजे आपली मान देखील कोणाच्या तरी खांद्यावर विसावू पाहते. तर मग फक्त आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का? जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? खरं त्या ना आम्ही हमाल आहोत, ज्याला फक्त लेखकाचे लिहिलेला माल आम्ही घ्यायचा आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा. नाही तसं काय माहिती का, तात्यासाहेबांनी जे मगाच्या कवितेत म्हटलं ना ते फार खरं आहे की ते नट असो किंवा कवी असो त्याचे शब्द फुटतात आणि मग त्याच्यापासून नाळ तुटते आणि पुढे जे रुजतात ते त्यांचे होतात, तेच कवी होतात. असं क्या बात आहे, आहे. तुम्ही क्या बात. तात्यासाहेब जरी ऐकवले, तुम्हाला हवे तितके कवितेतनं ते आम्हाला बरं वाटतं. मी सुधीरचीच आणखी एक कविता ऐकवतो आता, आठवते म्हणून पटकन. जी 30 वर्षापूर्वी म्हणायचं मी. सखे एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे भेटले. सखी एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे कसे भेटले. आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले. आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले. क्षणाभोवती कसली अनोखी रंगत खुलते आहे. वाटलं क्षणाभोवती कसली अनोखी रंगत खुलते आहे. जगणे वावे गाणे अशी स्वरांची संगत जुळते आहे. पण खरं सांगू या वाटाचे असे भेटणे काही खरे नव्हे. खरं सांगू या वाटाचे असे भेटणे काही खरे नव्हे. अरे जीव देणं उत्कट असेल पण ते देखील बरे नव्हे. कारण तुझी दिशा निश्चित ती बदलणे हिताचे नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे. माझ्या मात्र स्वप्नाच्या हातांना फक्त भंगण्याचाच वसा आहे. म्हणून म्हणतो की अशा वाटांनी मुळात एकत्र येऊच नये. निदान जीव जडवून चटका लावून दूर तरी व्हायचे असू नये. पण अशा वेळी कळून येतं की आपण आपले मालक नसतो. रस्ते आपली दिशा आखतात. आपण फक्त चालत असतो. कोणाला कणा पाहिजे होते, तो कणा मी अनुभवला. म्हणजे स्वतःचं सांगू नये म्हणतात, पण 2006मध्ये जो 26 जुलैला महापूर आला मुंबईत आणि ज्या मिठी नदीनं सगळ्यांना मिठी मारली त्यापैकी मी एक. हो, मी तळमजल्यावर राहतो आणि माझ्या घरात 3 फूट पाणी होतं आणि माझं सर्वस्व सगळा संसार त्या दिवशी वाहून गेला. कपडे लत्ते काय फर्निचर पुस्तकं 200 पुस्तकांचा लगदा समोर बघितला मी. समोर असं हे झालेलं माझं काही माझ्यावरती आलेली कटिंग, शेकडो फोटो, हजारो सगळं वाहून जाताना वरती लोकांच्या घरी उभं राहून मी बघत होतो. डोळ्या देखत वाहत होतं आणि सगळं जात होतं आणि मी उभा राहिलो असाच. आणि काय कोणास ठाऊक आज प्रसंग
कुसुमाग्रजावरती काही वर्षापूर्वी आला होता. कुसुमाग्रज हे तरुणपणी शिक्षक होते आणि त्यांचा एक विद्यार्थी लहानपणातला हा मोठेपणी त्यांना भेटायला आला आहे आणि त्याचं सगळं सर्वस्व वाहून गेलेलं आहे आणि तो त्यांना भेटायला आला आहे. कुसुमाग्रजांना वाटतं की त्यांना पैशाची गरज आहे म्हणून ते खिशाकडे त्यांचा हात जातो. त्यावेळेला त्यांनी सांगितली गोष्ट त्यांनी कुसुमाग्रजांनी त्याच रात्री लिहून काढली कणा या रवितेत आणि काही 2-4 दिवसांनी आम्ही गेलो होतो तर त्यांनी ही कविता ऐकवली. ती कविता त्या क्षणी पाठ झाली. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आलं कुणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला आणि बोललावरती पाहून, अहो गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. उपमा बघा. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, म्हणाला पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा. मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. त्यांनी ते खरे नास्तिक की आस्तिक मला शेवटपर्यंत कळलं नाही. एकदा माझ्या घरी म्हणजे राहायला मधून यायचे, 3-4 वेळेला आले ते. एकदा माझ्या घरी असताना रात्री आम्ही दोघंच बसलो होतो. माझी आज पत्नी आली नाही म्हणून मला सांगता येतं हे. ती भयंकर धार्मिक, म्हणजे महिन्याचे 30 दिवससुद्धा या 33 कोटी देवांना तिला अपुरे पडतात. घरात अनेक देवांचे फोटो आहेत. ती सगळे उपास तापास करत आलेली आहे. आता वय वर्ष 74-75 आहे पण अजून उपास तापास सुटलेली नाही. आज संकष्टी, उद्या पंचमी, परवा अमुक, तरवा तेमुक. यांना मी खरोखर, आणि मी नास्तिक नाही आहे पण माझं देवांचं एवढं नाही आहे. मी अगदी मनोभावे एकदा नमस्कार करीन पण सबंध दिवस हे करून घेऊन बसणार नाही मी. हे सगळं मला सारखं त्रास होत होता. एक दिवस तात्यासाहेब बसले असताना रात्री बरेच 1:30-2 वाजले होते. बायको सगळे झोपले होते. म्हटलं तात्यासाहेब माझी एक अडचण आहे. काय? आणि तात्यासाहेब काहीही बोलले ना, ते त्यांना वसंत कानिटकरनी आधुनिक संत म्हटलं होतं. आमची पहिली भेट जी घडवून आणली कानिटकरांनी, ते आम्हाला सांगितलं की तू आम्ही रायगड केलं, मत्स्यगंधा केलं, अमुक केलं, माझं लेकुरे केलं, तर तुम्हाला एका आधुनिक संताची भेट घडवून आणतो. म्हणून मला रामकृष्ण नाईक असे 3-4 माणसं आम्हाला घेऊन ते नाशिकला गेले. आम्हाला माहीत नव्हतं कोणाकडे नेत आहेत म्हणून, आणि घेऊन गेले तात्यासाहेबाच्या घरी. ते म्हणले मी जे म्हणालो ते आधुनिक संत हे म्हणाले. त्यामुळे त्यांनी कधी केवढेही तुम्ही संकटात असा, केवढेही तुम्ही दुःखी असा, त्यांचा पाठीवरती हात पडला ना तर मला खरोखर सांगतो अंगात एक असं एक सामर्थ्य यायचं की वाटायचं की खरोखर ते संत आहेत. तर हे मी अनुभवलं होतं म्हणून त्या दिवशी सांगितलं की असं असं बाबा आहे. तर म्हणले मला एक सांग, तू गोवा हिंदूमध्ये किती वर्ष कार्य करतोस? म्हटलं झाली आता तेव्हाची गोष्ट 30 वर्ष झाली. तू फक्त भिंती बांधून दिल्यास म्हणलं, पण तुझी मुलं झाली आणि मुलं झाली तुला, याच्या पलीकडे तुला काय माहीत आहे का घरातलं? म्हटलं नाही. मुलं कितवीत आहेत, ती ग्रॅज्युएट कधी झाली, किंवा ती शाळेत जातात का, कुठच्या शाळेत गेली, हा संसार कसा चालला हे तुला माहीत आहे का? म्हटलं नाही. हां म्हणले, हा देव आहे म्हणले. आज तिनं हा संसार, तू गोवा हिंदूचा संसार केलास पण तिनं घरचा संसार तिनं केला, आणि तो कुठच्या बळावर केला माहीत आहे? तो ज्या देवावरती त्याची श्रद्धा आहे त्या बळावरती तिनं केला आहे. उद्या तिच्या पायावरची चादर तुम्ही ओढलीत तर ती कोलमडून पडणार आणि संसार कोसळेल म्हणले. तेव्हा तिला तिच्या मार्गानं जाऊ दे, तू तुझ्या मार्गानं जा. आणि ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्याकरता देव आहे, ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्याकरता देव नाही. हे त्यांचं त्या रात्रीचं वाक्य आहे. एकच वाक्य माझ्या डोक्यात राहील. तर त्यांनी विशाखामध्ये लिहून ठेवलं आहे की माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी. मी काय देवाला मानतच नाही म्हणून. पण 25 वर्षानंतर त्यांनी तोही कविता लिहिली. तेव्हा वाटलं की यांना खरोखर देव आहे असं वाटतंय म्हणून. त्या कविता अशी होती
की दिवाणखान्यात बसून चार चौघाच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, दिवाणखान्यात बसून चार चौघाच्या संगतीत मी जेव्हा तुझं अस्तित्व नाकारतो, तेव्हा तू आकाशाचं दार किलकिलं करून हळूच पाहतोस माझ्याकडं कुतूहलानी कौतुकाने, आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्याच्या मंद प्रकाशात हळूच उतरतोस माझ्या दिवाणखान्यात आणि मला म्हणतोस अभिनंदन, मगाचं तुझं विवेचन इतकं छान होतं, इतकं छान होतं की क्षणभर मलाच विसर पडला माझ्या अस्तित्वाचा. पण मला एक गोष्ट निश्चित माहीत आहे की मला मानणाऱ्यामध्ये तू अग्रेसर आहेस, फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे इतकंच. त्याच माणसाने गाभारा लिहिली आणि मग देव कुठे आहे हे आमच्या लक्षात आलं. गाभारा कविता सांगतो तुम्हाला. दर्शनाला आलात या, तसा देवालयात आता देव नाही आहे पण गाभारा आहे. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहेत, हिऱ्याच्या झालरी आहेत, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. घेतलं दर्शन, वाजवा ती घंटा, या पुढे असे. तो पाहिलात रिकामा गाभारा नाही, तसा एकदा होता तिथे तो. म्हणजे पहाटे काकडे 8ला उठायचा, शेजारीला झोपायचा, दुपारी ठीक 12 वाजता दरवाजे बंद करून जेवायचा, 2 तास वामकुक्षीसुद्धा करायचा. सगळं काही ठाकठीक चाललं होतं. अहो, रुपयांच्या राशी आणि हिऱ्या मोत्यांचे ढीक पडायचे त्याच्या पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजायचे, मंत्रजागर गाजायचे. अहो, त्यांचे बँकेचे हिशेब तर हरणाच्या गतीनं बागडायचे. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, अगदी त्यांच्या मनासारखं. पण एके दिवशी दुर्दैव आमचं, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, म्हणाला, बापाजी बाहेर या. आणि पहाटे काकडे 8ला उठून पाहतो तो काय, गाभारा रिकामा नाही, पोलिसात वर्दी दिली आहे, परत येईल सुद्धा तो कदाचित. पण महारोग्यांच्या वस्तीत जर तो राहिला असेल तर पुन्हा त्याला गाभाऱ्यात प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आम्हा ट्रस्टीजना. नाही, तसा जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे नवीन मूर्तीसाठी, पण तोपर्यंत तूर्त या गाभाऱ्याचंच दर्शन घ्या. कारण तसं पाहिलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम नाही का, कारण गाभारा सलामत तो देव 50 हो. म्हणून तसे मी 50 म्हणू शकतो. तू सांग कोणाला, आणि कोणी, तुम्ही एक कुठची सांगितली होती, कुठली कविता पाहिजे कोणाला? हां, कुठली? ती त्या 2 म्हटल्या. कुठली? बरं, हा कविता, आता कविता काही नाही ना म्हणायची? म्हणेन ना, म्हणू का? सांगा मला मनाशी वाढत असेल तर म्हणा, अवश्य. काही माणुसकीचा एक हे म्हणून सांगतो, ते त्यांचा माणुसकीवरती किती का माणुसकी जगू नये, अजून तगू नये, त्याचं त्यांनी याचक नावाच्या कवितेत हे केलं होतं. एक मिनिट, मी करतो, मला आवडता आलं तर मी आवडतो बरोबर. आता सुटलेली आहे गाडी, आता ते सगळं विसरू दे मला. तुम्हाला सांगतो, ते नेहमी सांगायचे प्रत्येक माणसात एक दुष्टबुद्धी असते आणि एक चांगली बुद्धी असते, म्हणजे एक माणुसकी असते आणि एक माकड असतं असं. आणि नेहमी त्याच्यावर चांगली बुद्धी असते ते त्याला डावत असते खाली सारखी. ते वाईटपणा माणसातला हळूहळू कधी कधी राग येतो, काय येतो, शिव्या देतो आपण, ते बाहेर येते. पण चांगली बुद्धी आहे ते नेहमी दाबून ठेवते, माणुसकी दाबून ठेवते. आणि याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो, मी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव. मागच्या जेव्हा 11 जुलैला बॉम्बस्फोट झाला मुंबईत ट्रेन्समध्ये आणि 300 माणसं मेली, 1000 माणसं ही झाली. त्याच्यात माझा अत्यंत जवळचा म्हणजे माझा सख्खा साडू हा त्याच्यात चिंध्या अशा उडून त्याचा बॉम्बस्फोटात तो गेला. रात्री मी माझा मुलगा आम्ही त्याचं प्रेत शोधत संबंध मुंबईपासून सुरुवात केली होती, दहिसरपर्यंत फिरलो, 15 हॉस्पिटल्समध्ये गेलो, कुठे दिसला नाही बॉडी. त्याप्रमाणे तो कदाचित जिवंत असावा असं आम्हाला वाटलं. आणि शेवटी भाभा हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे यादी लावली होती, त्याच्यात नाव नव्हतं. पण तो भाभा हॉस्पिटलचा माणूस बाहेर आला, मला इकडे 13 ठेवलीत प्रेतं, त्याच्यात तुमचं आहे का बघा, आणि इकडे ते जखमी माणसं एक 50 की 60 आहेत, त्याच्यात आहे का बघा. तर तिकडे बघितलं जखमीमध्ये नाही आहे. म्हणून ते प्रेतं बघायला आम्ही गेलो तर मध्ये सुधीर तुला सांगतो 200 ते 300 लोकांची रांग लागली होती याच्यावर दरवाजावर, म्हणजे बघण्याकरता नाही, रक्तदान करण्याकरता.
आणि प्रत्येकजण ओरडून सांगत होता माझं रक्त घ्या, माझं रक्त घ्या. रांगेत उभी असलेली माणसं हिंदू होती, मुसलमान होती, ख्रिश्चन होती, शीख होती, सगळी माणसं होती, सगळ्या धर्माची. कुणालाही माहीत नव्हतं की माझं रक्त कोणाच्या अंगात जाणार आहे आणि आत घेणाऱ्यालाही माहीत नव्हतं की माझ्या शरीरात रक्त येणार ते कुठच्या धर्माचं होतं म्हणून. अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती मी आणखी एकदा बघितली आहे. तो म्हणजे पेपरमध्ये आलं होतं जेव्हा जवेरी बाजारमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि 37 माणसं मेली, त्यावेळेला सुद्धा हाच प्रकार होता. आणि दुसऱ्याच्या पेपरमध्ये आलं होतं की 1000 माणसं उभी होती रक्तदानाकरता. ही माणुसकी. आणि ही माणुसकी का टेकलेली आहे? शेवटी त्या प्रेतात सापडलं, ते तुकडे झाले होते, सापडला, सगळं झालं पुढे. ही माणुसकी याचक या कवितेत त्यांनी का टिकू नये? आपण जन्माला येतो ना, त्या पहिल्यांदा आपल्या पोटात थेंब जातात ते आईच्या दुधाची. ही माणुसकी आपल्याला टिकवते. असा हा याचक की ज्याचा कटोरा कशानेही भरत नव्हता. असा हा याचक की ज्याचा कटोरा कशानेही भरत नव्हता. नृपाळाने टाकली सिंहासनं, कुबेराने टाकली सुवर्णाची भांडारं, तरी तो रीताच. पंडितांनी शब्द टाकले, पुरोहितांनी धर्म टाकले, संतांनी सत्व टाकलं, वीरांनी कर्म टाकलं, तरी तो रीताच. मग तो याचक गेला एका भिकारणीच्या दाराशी, जी उघड्या स्तनानं पाजित होती आपल्या पोराला. याचक म्हणाला, माई भीक वाढ. भिकारणीनं पोर बाजूला सारलं आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्या याचकाच्या कटोऱ्यात टाकले आणि कटोरा भरून गेला शिगोशिग अथांग समुद्रासारखा. आता तोच याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटत फिरतोय पृथ्वीवर सर्वांना. आणि म्हणूनच इतकं होऊनही, होत असूनही अद्यापही ही मनुष्यजात जिवंत आहे. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. तेव्हा तू म्हणालीस की तुमच्या कवितांचे कागद यात घालू का, तेवढंच वजन वाढेल. तेव्हा मी म्हणालो की काळ जे काम उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात लगेच आसवं तरारली आणि तू म्हणालीस की मी तर नाहीच, पण काळही ते काम उद्या करणार नाही. आज आपण हे अनुभवतोय. वा 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 वा. मला म्हणजे आता म्हणून आता मला 2 गोष्टी मोहनदासांना त्यांना मोकळं करण्याकरता एक त्यांची साधी विनोदी कशी कविता नाही पाहिजे. कविता माझा ऐका. कुसुमाग्रजाचीच कविता. हिम्मत नावाची कविता आहे. राजधानीतील सिंहासनाचे सिंह राजकारणाला कंटाळून जंगलात पळून गेले. राजधानीतील सिंहासनाचे सिंह राजकारणाला कंटाळून जंगलात पळून गेले आणि मग शोध जारी झाला अन्य प्राण्यासाठी. कुंभाराच्या सेवेला विटलेले 2 जण आत्मविश्वासाने म्हणाले की फक्त आम्हीच. कुंभाराच्या सेवेला विटलेले 2 जण आत्मविश्वासाने म्हणाले की फक्त आम्हीच, कारण वर्तमानपत्रातील बातम्या त्यातील अग्रलेखासहित चावून गिळण्याची आणि ती पचवण्याची हिंमत फक्त आमच्यातच आहे. मला आणि त्यांची असं ऐकायचंय. आणखी एक बघा तुम्ही, म्हणजे माझी काय हरकत नाही. बघा, एकदा मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर जमले आणि टिपं गाळू लागले. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर जमले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, मी फक्त माळ्यांचा. शिवाजी महाराज म्हणाले, मी तर फक्त मराठ्यांचा. टिळक म्हणाले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. आंबेडकर म्हणाले, मी तर फक्त बौद्धांचा. गांधीजींनी गहिवर आवरला आणि ते म्हणाले, लेको तुम्ही भाग्यवान आहात. एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी आहेत फक्त सरकारी कचेऱ्यातली पिवळ्या भिंती. त्यांची प्रेमयोग ही कविता म्हणजे त्यांना अत्यंत आवडणारी आणि बऱ्याच वेळा त्यांनी कधीच मनात नसूनसुद्धा जाऊ दे म्हण रे बाबा ती त्यांच्याकरता असं म्हणून सांगितली ती एकमेव कविता आणि ती प्रेमयोग. जसा भक्तियोग असतो या सगळ्या योगासारखं आहे की तो एक प्रेमयोग. प्रेम कोणावर करावं, प्रेम कोणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्स स्तनावर करावं, ते कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. प्रेम राधेच्या वत्स स्तनावर करावं, ते कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. ते भीष्म द्रोणाच्या चिरंजीव तीर्थरूप चरणावर करावं. ते दुर्योधन कर्णाच्या अपराजित अभिमानी मरणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. ते अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं.
ते बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं. ते बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं आणि यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठावर करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठावर करावं. ते वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावरही करावं. ते गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. ते गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं आणि मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावरही करावं. अरे ते काळजाच्या नात्यावर तर करावंच, पण खडगाच्या पात्यावरही ते करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलावर करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलावर करावं. ते पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं. ते यशोदेच्या दुधावर करावं. देवकीच्या आस्वावर करावं. ते बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं आणि कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरही करावं. अरे ज्याला तारायचं त्याच्यावर तर ते करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही ते करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं. ते भोगावर करावं. प्रेम योगावर करावं. ते भोगावर करावं, पण त्याहूनही अधिक ते त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारद्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडलेल्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. तो आहे त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि तीच आहे त्याच्या भविष्यातील अभ्युदयाची आशा. एकमेव प्रेम कुणावरही करावं. एकदा कुसुमाग्रज नावाच्या घराण्यात आल्यावर मग दुसरीकडे जायला नको वाटतं, असं आहे ते. नाही मला अशा आता आमची 50-60 म्हणून दाखवेन, पण मला घड्याळा कोणी नाही नाही बघतंय. आम्ही आणि घड्याळपेक्षा आम्ही तुम्हाला ही जास्त म्हणजे असं आहे, कुठलीही गोष्ट ना फार मुळापासून खाऊ नये असं आम्हाला वाटतं. त्यासाठी दादा सन्मान करावा, त्यासाठी आणखी थांबावं, पुन्हा भेटावं. मला तात्यासाहेबांचं एकच गमत वाटतं, तुम्ही अशी बोललात ते. तात्यासाहेबांच्यातली अस्तिकता होती ना, ती फार गमतीदार होती. म्हणजे फार पुरातन काळापासून. परवा तुम्ही ज्याशी मला फोन केला तर सांगितलं, आणि आता परवा मी लिहितो त्या मी वय 2-3 वर्षाचं असताना आयुष्यात जे पहिलं भावगीत माझ्या प्रवेशलं ते भावगीत म्हटलं हे मला माहीत नव्हतं. म्हणजे आमची आई गायची. ते शब्द असे होते, वाटव्यांची चाल होती त्याची होती ती. आणि खरं म्हणजे मला त्या चालीनं आधी पकडलं थोडंसं खरं मुळात. पण त्या चालीनं पकडताना नंतर कळलं की हे आणखी काय आहे. मी काय तुला क्या वाहू. बात आहे, क्या दादाही गायचा नाही मी गाणं. मी काय तुला वाहू तुझेच अवघे जीवित वैभव, काय तुला देऊ मी, काय तुला वाहू. मला गाणे कोण आहे मग कळलं, त्यांच्यामधले ईश्वरीयतेची हाक आहे ती. नक्षत्रांच्या रत्नज्योती तुझी या ओटीवरी झळझळती, दीप रवींचे घडी तुझ पुढती, वात कशी लावू मी, काय तुला शेवटचा आहे. एकच आहे माझी दौलत, नयनी जो हा अश्रू तरंगत, मानवतेचे जात मनोगत, तोच पदी वाहू मी काय तुला हो. असं तात्यासाहेब आज मला जेव्हा मोहनदास ऐकतोय आणि मला शेवटी मला असंच म्हणणार आहे की नटसम्राट म्हणजे आत्ता मला बोलताना कळलं की आम्ही आता बोलतो असं म्हणलो की हळूहळू मग तुमच्या जीवनात कवितेचा टप्पा आला असं काही नाही बरं का. तुम्ही ज्या क्षणी तैराम म्हणलात आणि पाठ केलात, ज्या क्षणी मी कानेटकरांचा संभाजी उचललात, ज्या क्षणी मत्स्यगंधातला कानेटकरांचा चंडोल उचललात आणि मग पुढे नटसम्राटचा आहे, सर्वत्र कविताच आहे. ती गद्यकाव्य होती बरोबर यातली. त्यामुळं कुठेतरी कवितेचा धागा आत होता. आणि मला असं वाटतं की मला आता जेव्हा मी विचार करतोय त्या तुमच्या जीवनाचं किंवा तुमच्या एकूण खऱ्या अर्थीचे यश आहे तुमच्यावर तिथलं, ते लौकिक यशापेक्षा सुद्धा जे खोल आहे ते कशाचं आहे असा मी विचार करत होतो. आणि मला असं कळलं की तुमचं यश एक त्यांच्याच कवितेत सांगता येण्याचं आहे. कुसुमाची कविता आहे, फारशी कोणाला माहीत नाही अशी कविता आहे, पण त्या कवितेत त्यांनी जे सांगितलं आहे तेच मोहनदास आहे असं मला वाटतं. त्यांनी असं म्हटलं आहे, दिवसाचा गुणप्रकाश आहे. कवितेचं नाव आहे स्वधर्म. स्वधर्म
तुम्ही स्वतः धर्म स्वतः म्हणजे काय, तर त्याचा अर्थ हा. त्यांनी असं म्हणलं की दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता. श्रेयस करतो असो नसो, श्रेयस करतो असो नसो वा, निज धर्माविण नाही गती. कैद चराचर आपुल्या ठाई, त्यात मुक्तता त्यात रती. सांगशील का कधी धरेला, वाहता जातो जळापरी. सांगशील का कधी धरेला, वाहत जातो जळापरी. धगधगत्या बिजलीस बसाया, दवाप्रमाणे फुलावरी. तसेच मी पण आहे माझे, तसेच मी पण आहे माझे, तयासारखे तेच असे. तसेच मी पण आहे माझे, तयासारखे तेच असे. अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्याच नसे. अभेद्य असले अजिंक्य असले, भले बुडे पण तुटेल का. अभेद्य असले अजिंक्य असले, भले बुडे पण तुटेल का. तुटल्यावरती आणि का काही शून्या वाचून उडेल का. तर ही स्वधर्माशी जाणीव असलेली जी माणसं असतात, ती कुठल्याही आकाशाच्या पोकळीत 2 पायावर ताठ उभी राहू शकतात. तू आता सांगितलंस ना तसं वर्णन त्यांच्या 75ला बापटांनी केलं. वा. वसंत बापटांनी. जेव्हा आम्ही लोणावळ्याला त्यांची 75 अगदी प्रायव्हेटली करायचं ठरवलं, त्यामुळे 5 माणसाच्या वर नाही, पण 50 माणसं जमली आहे त्यावेळेला, आणि त्यांना पळून जाता आलं नाही. त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना आम्ही धरून ठेवलं. आज म्हटलं आयुष्यभर म्हटलं तुमचे हट्ट आम्ही पुरवलेत, आता आज आमचा हट्ट तुम्ही पुरवायचा. आम्ही धरून ठेवलं, केक कापायला लावला. फक्त एकच म्हणले विनंती आहे, ते काही मेणबत्त्या लावल्या आहेत ना त्या आम्ही विझवणार नाही. प्रकाश विझवायचा नसतो म्हणजे आता जी पद्धत आहे की वाढदिवसाच्या दिवशी विझवतात, ती म्हणे विझवायची नाही, हे त्या दिवशी त्यांनी सांगितलं. आणि तिथे आम्ही सगळ्यांच्या वतीनं आमच्या वसंत बापटांना विनंती केली की तुम्ही आयत्या वेळेला काहीतरी एक बोला 2 शब्द. ते म्हणले आम्ही कवडे, म्हणले आम्ही कोण. आम्ही म्हणून त्यांच्या पायाकडे बसायची आमची पात्रता नाही आहे, तर आम्ही कोण बोलणार त्यांच्याबद्दल. पण म्हणले मी एक कविता त्यांच्यावरती केलेली आत्ता ती हे करतो. म्हणून त्यांनी कविता मोठी होती, पण त्याचा शेवटचा अंतरा असा होता, 1 मिनिट बळ, शेवटचा अंतरा असा होता की हे कुसुमाग्रज, हे कुसुमाग्रज तुम्ही गगनाचे रहिवासी. हे कुसुमाग्रज तुम्ही गगनाचे रहिवासी, परी कृतार्थ केली तुम्ही मराठी माती. या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची जोडिली तर साऱ्या नक्षत्राशी नाती. तुम्ही कुठे कुणाला कधी केला उपदेश, तुम्ही कुठे कोणाला कधी केला उपदेश. नच बोट धरुनिया चालविले कोणास, प्रवचने चिकित्सा सदैव केली तर वर्ज. परी कवी कुलगुरू ही पदवी फक्त तुम्हास. हे मुक्त विहंगम निळ्या नभाच्या पांथा, पेरीत राहतो अशीच उज्ज्वल गाणी. गुंफीत राहतो कृतिशूरांच्या गाथा, आणि पेटव विझल्या डोळ्यामधले पाणी, पेटव विझल्या डोळ्यामधले पाणी. हे वसंत बापटांचे. आता शेवटी महत्त्वाचा मुक्काम नटसम्राट आहे, त्याच्याशी थोडं बोलायचं असेल तर, आणि स्वतःला जास्त ताण न देता तुम्हाला जर काही थोडं फक्त मी त्यांच्या मृत्यूपूर्वी झालेली एकच भेट सांगतो आणि आपण नटसम्राटकडे वळूया. त्यांचा मृत्यू 10 मार्चला झाला, 10/1999, आणि 27 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी माझा एक कार्यक्रम दुसरीकडे होता, म्हणून मी आदल्या दिवशी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं उद्या तुमचा नेहमी त्याच्या वाढदिवस. आणि ते बिछाण्यात होते, ऑक्सिजन लावलेला होता, बोलू शकत नव्हते, अगदी असे विकलांग झालेले, काही नाही. तर मी भेटलो, त्यांच्या उशीकडे बसलो, आणि ग्रंथालीतर्फे माझा कार्यक्रम कोपरगावला होता. तर ते त्यांचा तो ग्रंथालीचे कार्यकर्ते मला न्यायला आले होते. ते मला मी म्हटलं बाहेर थांबा, मी 15 मिनटं यांच्याकडे बसतो आणि येतो. तर मला त्यांचा हात त्यांनी घट्ट धरून ठेवला आणि त्यांनी ह्याच्याकडे बोट दाखवलं टेबलाकडे. तिथे एक कविता लिहून ठेवलेली होती. ती कविता ही त्यांची शेवटची कविता होती, आणि त्या कवितेत त्यांनी निरोप घेतला होता. तरी पण त्या ऑक्सिजनचा मास्क बाजूला करून एकच वाक्य म्हणाले की मी मनानं निरोप घेतला आहे, शरीर कुठच्या दिवशी निरोप देतं बघूया. म्हटलं तात्या सगळ्या महाराष्ट्राचे म्हटलं प्रत्येकाचे काही दिवस तुमच्या झालेलं, तुम्ही शतक आयुष्य होणार, मला 21वे शतक बघायचं नाही म्हणाले. हे त्यांचं शेवटचं वाक्य. आणि ती कविता मी घेतली, वाचली, मी माझ्या अंगावर काटा आला, कारण पूर्ण निरोप घेतला होता त्यांनी त्या कवितेत. आणि मला म्हणाले आता चाललोस ना तू, कार्यक्रम चांगला होऊ दे वगैरे. आणि त्यांनी नामदेव नावाचा त्यांच्याकडे एक आश्रित होता, त्याला बोलावला आणि म्हणले व्हीलचेअर आणा. म्हटलं तात्या काय करताय? व्हीलचेअर आणायला सांग.
व्हीलचेअर आणली. म्हणले उठवा मला. म्हटलं काय करता अहो, तुम्ही आजारी आहे, तुम्हाला बोटायचं नाही आहे, तुम्हाला बोलायचं नाही आहे, उठवा मला म्हणाले. उठवलं, दोघा तिघांनी त्याच्या खुर्चीत बसवलं आणि म्हणलं ढकल खुर्ची. आणि बरोबर त्या दरवाजा त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत गेले. मला म्हणले तुला निरोप द्यायचा होता म्हणून आलो आहे मी. त्यांनी निरोप दिला, हात घट्ट धरला, कार्यक्रम चांगला होऊ दे म्हणाले. आणि त्याच्यानंतर ती माझी त्यांची झालेली सजीव भेट. त्यांनी जो असा असा हात केला तो शेवटचा होता, कारण नंतर मी त्यांचं पार्थिवाचंच दर्शन घेतलं शेवटी 10 मार्चला. त्या दिवशी दिलेली कविता ती मला आता आठवते का बघतो. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो. केव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो. वाट केव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते. साती रंग भेटून गेले पण निळाईशी जडले नाते. काळोखलेल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. देवळातल्या दिव्यांनाही स्नेहाभावी मरण होते. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत बरीच पायपीट झाली आहे. माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. पृथ्वी झाली पावलापुरती, अल्याड पल्ल्यात दिसत नाही. नटसम्राट मला स्वतः- काय बोलायचं असलं बोलून घे. नाही, मी आता खरं म्हणजे मी मगाशी म्हणतो तेच बोललो. मला असं वाटतं की नटसम्राट हा जो एक त्यातला योग आहे, पुन्हा एक कवितेचाच मोठा आविष्कार आहे तो. मला असं वाटतं मी मगाशी त्या कवितेतच मोहनदासांशी बोलायचं ते बोललो आहे. बोलता खूप येईल, पण खूप वेळा अशा असतात किती बोललं तरी पुरेसं नसतं आणि अगदी नाही बोललं तरी तेच पुरेसं ठरतं. मला वाटतं तुम्ही वळा. मित्रो, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत ज्या एका सत्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे ते सत्य म्हणजे वार्धक्य, म्हातारपण. कुणालाही ते चुकलेलं नाही आहे, फक्त मृत्यू ते टाळू शकतो. त्या वार्धक्याचं प्रातिनिधिक रूप म्हणजेच शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक. त्या नटसम्राटने इतिहास घडवला आहे. असं नाटक आणखी पुढे कधी होईल हे सांगता येत नाही. याच्या आधी या काळात तरी झालेलं नाही असं. आणि ज्या नाटकाने त्यांनासुद्धा सगळे उच्चांक मिळवून दिले असं ते नाटक. तुम्हाला सगळ्यांना नटसम्राट माहीत असणार. मी एका ओळीत त्याचं कथानक सांगतो की गणपतराव बेलवलकर वृद्ध झालेत आणि ते रंगभूमीवरनं निवृत्त होतात. आणि निवृत्त होताना त्यांना मिळालेली थैली ते आपल्या 2 मुलामध्ये वाटून टाकतात. मुलाचं नाव नंदू, मुलीचं नाव नलू. आणि त्यांची बायको कावेरी, ज्याला ते सरकार म्हणतात, त्या कावेरीला आयुष्यात पहिल्यांदा ते एक सोन्याचा हार विकत आणून भेट देतात. आणि तिला सांगतात, मी आज तू ढालपीसारखी तुझं जीवन घालवलंस, आज पहिल्यांदा मी तुला काहीतरी भेट देतोय म्हणून. ही सगळी वाटणी झाल्यानंतर कावेरी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना म्हणते की तुम्ही इतक्या लवकर ही निर्वानिरव का करता? माणसानं समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. पण ते म्हणतात नाही, आपली मुलं फार चांगली आहेत, आपण रुपयांच्या आंघोळी घातल्या आहेत त्यांना, मुलं आपल्याला काहीही वाकडं करणार नाहीत, आपलं मुलं अत्यंत चांगली आहेत, आपण छानपैकी त्यांच्याकडे जाऊन राहू. आणि दोघात हट्ट चालतो मुलामध्ये आणि मुलीमध्ये की माझ्याकडे राहायला आले पाहिजे. त्याप्रमाणे ते मुलाकडे पहिल्यांदा दोघं राहायला जातात. काही दिवस आनंदात जातात आणि हळूहळू त्या सुनेचं आणि या 2 म्हाताऱ्यांचं पटत नाही. आणि सुनेचं नाव शारदा. ती नवऱ्याला एक अल्टिमेटम देते, त्याला सांगते की यापुढं ही 2 म्हातारी थोडं तरी या घरात राहतील किंवा मी तरी राहीन, काय तो निर्णय तुम्ही आजच्या आज मला द्या. नंदू आपल्या वडिलांना सांगतो, आप्पा तुम्ही या घरात सुखानं राहावं अशी माझी इच्छा आहे. शारदा रागाच्या भरात वेडवाकडं बोलली असेल तर मी माफी मागतो त्याबद्दल, पण एक निक्षून सांगतो की शारदा या घराची मालकीण आहे. आजपर्यंत झालं ते झालं, पण यापुढे तिची तुमच्या संबंधीची एकही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये. मला कळतंय की आपली जगं वेगळी आहेत,
आम्ही तरुण आहोत, आम्हाला अद्याप जगायचं आहे. तुमचं म्हातारपण भूतकाळात आणि वेगळ्या संस्कृतीत रुतलेलं, पण तुमचे चिखलाचे पाय आमच्या गालिच्यावर आणून आमचे संसार मलिन आणि अमंगल करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. हे मुलगा वडिलांना सांगतो आणि गणपतराव भ्रमिष्ठ होतात. विचार करतात, तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्ही कोण आहात, काय आहात तुम्ही? आणि ते भ्रमिष्ठावस्थेत बोलतात, म्हणतात, होय होय तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो तो फक्त संभोग माणसांच्या माद्याशी. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडही. तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं आणि डुकरं देखील. नरकातले सूक्ष्मदेही कीटक देखील मैथून करतात कीटकीशी आणि कीटकांची जमात वाढून मरून जातात कीटकासारखेच. पण या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, ज्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत आकाशाकडे पाहून तो ओरडला, अरे कुणी आहे का? आणि दशदिशात आवाज आला, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चारण चक्रावर काढलं सुंदर विश्व, जिथे मर्कटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, जिथे माणसाला सापडला ईश्वर आणि अनेकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसराल बाप हो, पण त्या बापाला विसरलात तर पहाडामध्ये दडी मारून बसलेली गिधाडं फडशा पाडतील निमिषार्धात. केवळ तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसांच्या जातीचा फडशा पाडतील निमिषार्धात. तुम्ही तरुण आहात. रातोरात मुलाचं घर सोडतात दोघं आणि मुलीकडे राहायला येतात. मुलीला तार पाठवतात, आम्ही दोघं येतोय कारण सांगत नाहीत. स्टेशनवर दोघं जण मुलीची वाट बघतात. कावेरी म्हणते, आपण तार पाठवली होती. गणपतराव म्हणतात, तारा ह्या माणसाच्या घरापर्यंत जातात, मनापर्यंत नाही जात. मुलगी येते न्यायला, घेऊन जाते. 4 दिवस पुन्हा आनंदात जातात. पण मुलगी एका प्रतिष्ठित घरात असते, तिचा नवरा इंजिनियर, मोठमोठी माणसं त्या घरात भेटायला येत असतात आणि 4 दिवस आनंदात जातात आई वडील आलेत म्हणून. पण नंतर तिच्या मुलीच्या लक्षात येतं की ही मोठमोठ्या माणसामध्ये या 2 म्हाताऱ्या माणसाचं वावरणं हे थोडं प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागतोय म्हणून आई वडिलाची रवानगी मुलगी एका आउटहाऊसमध्ये करते. त्या बंगल्याला आउटहाऊस असतं आणि त्यांना सांगते की तुम्ही शक्यतोवर बंगल्यात यायचं नाही, तुमची सगळी व्यवस्था इथे करण्यात येईल म्हणून. कावेरी विचार करते की मुलाचं घर सुटलंय, मुलीचं घर सुटून आउटहाऊसपर्यंत आलोय, कदाचित रस्त्यावर यावं लागलं तर. म्हणून तो निवृत्तीच्या दिवशी दिलेला सोन्याचा हार ती गुपचूप विकते आणि काही पैसे आणून ट्रंकेत ठेवून दिले. दुर्दैवानं म्हणा किंवा काय नशिबानं म्हणा, नवऱ्याचं पाकिट कुठेतरी बेपत्ता होतं. मुलगी शोधाशोध करते सगळीकडे, पाकिट सापडत नाही आणि मुलीच्या मनात विचार येतो की आपल्या आईवडिलाकडे पैसे नाही आहेत, कदाचित त्यांनी चोरले नसतील ना, असं म्हणून ती आउटहाऊसमध्ये येते आणि शोधाशोध करताना ट्रंकेत तिला ते हार विकून आणलेले पैसे दिसतात आणि ती वडिलावरती सरळ सरळ आळ घेते. वडिलांना सांगते, तुम्ही चोर आहात, तुम्ही माझ्या नवऱ्याचे पैसे चोरलेत. गणपतराव भ्रमिष्ठ होतात, त्यांना कळत नाही काय करायचं, ते रागावतात. कावेरी सांगते, हे बघा तुम्ही रागवायचं नाही, मी तिला विचारतो, तिची समजूत घालते. गणपतराव म्हणतात, मी रागवायचं नाही. अरे पृथ्वीच्या पाठीवर गाफीलपणानं हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं या पृथ्वीवर वावरत असताना मी रागवायचं नाही. तिला माहीत आहे माझ्या क्रोधाला हात नाही, पाय नाही, लोळा पांगळा येतो. वडाऱ्यांनी अर्धवट चिरून टाकलेलं डुकराचं धड जसं गटारात तडफडणारं. नाही, मी रागावणार नाही, पण मी रडणार देखील नाही. डोळे आसवा जमायला लागली तर खेळे मारून डोळ्यांच्या खाचा करून घेईन संभाजीसारख्या, पण तुझ्यासारख्या आळीसमोर मी रडणार नाही. मी पैसे चोरले, मी गणपतराव बेलवलकर नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता ज्याने गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळून लावली, तो हा गणपतराव बेलवलकर आज चोर ठरला स्वतःच्या पोरांच्या घरामध्ये. परमेश्वरा मी दुसरं काहीही सहन केलं असतं, पण हे नाही. कशासाठी जगतो होता मी, टू बी
और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर उष्ट्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लत्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवासकट मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये, आणि करावा शेवट सर्वांचा, तुझा माझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणूनच सहन करतो आपण हे जुनं जागेपण. सहन करतो अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वातील गाभाऱ्यातील सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो आमच्या मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतायत, आणि एका बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोयस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. अरे आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायाशी डोकं आदळायचं? कोणाच्या पायाशी डोकं आदळायचं? नॉट टू बी, नॉट टू बी, नॉट टू बी. पैशाचं पाकिट सापडतं. कावेरी येते, ऐकलत का? पैशाचं पाकिट सापडलं. पोरीचा जीव जरा बावरून गेला होता. पेटीत आपल्या हाराचे पैसे होते. त्या पैशाबद्दल तिला काहीच माहीत नव्हतं. तिला वाटलं की आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे. मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारडी लोळी पांगडी आहेत, बेवारशी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला राहायला आलेली आहेत. असल्या या गलिच्छ आरोपाचं शेण त्यांच्या तोंडावर फेकलं तर ते आपलं काय वाकडं करणार आहे? कार्टे, मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा, नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पट्टशिष्य, खाडिलकर गडकऱ्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठ ठेवला असा कलावंत, हजारो रसिकांच्या आशीर्वादानं कुबेराहून श्रीमंत आणि इंद्राहून भाग्यवान ठरलेला हा रंगदेवतेचा पुजारी, त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणामुळे तो असा हे झालाय म्हणून. खबरदार, खबरदारचे शब्द पुन्हा उच्चारशील तर. माझं एक लाडकं कोकरू होतं पण कुठं आहे ते आता? कोकरासारखी एक मुलगी होती, सशासारखा एक मुलगा होता, पण खरं म्हणजे ते माझे कुणीही नव्हते. अरे आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या 8 हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं या पृथ्वीवरच्या मातीत उतरतो, आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो, पण सगळं खोटं. आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने असतो, फक्त जिने. या धक्क्यानं कावेरीचा मृत्यू होतो, आणि गणपतराव भटकत एका जंगलात येतात. विचार करतात, कोणी घर देतं का घर? एका तुफानाला कोणी घर देतं का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलातून हिंडतंय. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतंय. कोणी घर देतं का घर? खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक खचून गेलंय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत हिंडतंय. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय. तुफानाला महाल नको, तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, हार नको, पदवी नको, थैलीमधली भेट नको. तुफानाला हवं एक लहानसं घर पंख मिठून पडण्यासाठी, आणि एक आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि बरं का बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवंय मागल्या अंगणात माझ्या सरकारसाठी. माझ्या सरकारसाठी. कोण आहे? शेतकरी बाबा, मी तुमच्या घरी येऊ बायकोला घेऊन? सरकारला ती यायची नाही, ती देवाघरी गेली, आणि देवाघरी गेलेल्या माणसांना या पृथ्वीवर परत यायचं कशासाठी? आहे काय त्या पृथ्वीजवळ? बरं का बाबांनो, नक्षत्राच्या सभेत कुणीतरी पृथ्वीला विचारलं की तुझ्या जवळची अगदी मौल्यवान वस्तू कोणती? पृथ्वीनं मोठ्या दिमाखानं आपल्या पदराखालचा माणूस काढून दाखवला. सगळी नक्षत्र खदखदा हसायला लागली, कारण तो माणूस नव्हताच मुळी,
ते होतं एक 5.5 फूट उंचीचं भलं मोठं झुरळ, घाणीनं बडबडलेलं झुरळ. त्या माणसाचं झुरळ कधी झालं त्या पृथ्वीला कधी कळलंच नाही. जा बाबांनो जा पण सावध राहा. जनावरं मोकाट सुटली, सावध राहा. भयान जनावरं, लोक हो भयान जनावरं. शिंगातून डरकते डोळे, चोळ्यावर खोचले आहेत भेसूर हास्य आणि सुडाचा जाळ पिऊन सैरावैरा धावतायत, सावध राहा. देवालय पडू द्या, फुलबागा जळू द्या, पण त्या उघड्या जमिनीवर पडलं एक माणसाचं मूल. गुलाबी रंगाचं गोजीरवाणं ते भटकत भटकत एका थिएटरच्या कट्ट्यावर येतात. तिथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की मी माझ्या राज्यात आलोय. हे थिएटर हे माझं राज्य आहे. या राज्याचा मी सम्राट आहे. इथून मला आता कोणी हलवू शकणार नाही. आणि त्या थिएटरच्या कट्ट्यावर ते भीक मागत बसतात. एक राजा नावाचा बूट पॉलिशवाला त्यांचा सांभाळ करतात. त्याला काही 2 पैसे मिळतात, त्याचं स्वतः खातं आणि त्यालाही खायला घालतो. असे 2 जण भीक मागत त्या थिएटरच्या कट्ट्यावर बसतात. थिएटरमधनं हजारो प्रेक्षक बाहेर येतात आणि जातात. माहीत नसतं की एका काळी हा माणूस या मंचावरती हजारो लोकांना रिझवून गेला आहे आणि तो माणूस आज बाहेर भीक मागतोय. ही बातमी मुलापर्यंत आणि मुलीपर्यंत जाते आणि मुलीच्या लक्षात येतं की आता आपल्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागतोय. आपले वडील कुठेतरी भीक मागतायत, ही गोष्ट वाईट आहे. हे आपल्या प्रतिष्ठेला धक्का आहे. म्हणून ते एका इन्स्पेक्टरला पाठवतात 2 जणं आणि त्या बूट पॉलिशवाल्याला पकडून आणा म्हणून सांगतात आणि वडिलांना गुपचूप आमच्या घरी घेऊन या, पण तिकडे बसवू नका. इन्स्पेक्टर येतो. गणपतराव क्रोधायमान होतात. आता माझ्या राज्यातनं कोणी मला हलवू नाही शकणार नाही, इथून मला कोणी हात लावायचा नाही आणि राजाला तर नाहीच नाही. ते इन्स्पेक्टरला म्हणतात, बस तलवारी म्यान बंद करा. रात्रीच्या दहिवरानं गंजून जातील त्या. ईश्वरानं तुर्कापासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्परांचा संहार करू लागलोय. बस एकदम बंद. इन्स्पेक्टर साहेब हे थिएटर आहे, इथं माझं राज्य आहे. मी गणपतराव बेलवलकर नटसम्राट तुम्हाला फरमावतोय, तुम्ही इथून निघून जा. अरे या थिएटरच्या दुनियेत सगळं खोटं असतं, म्हणूनच सगळं चांगलं असतं. तिकडल्या दुनियेत जा जिथे खरे शर्विला खऱ्या चोऱ्या करतायत, खरे वृंदावन खऱ्या वसुंधरावर बलात्कार करतायत, खरे मॅकबेथ आपल्या मित्रांचे खून पाडतायत. तिकडे तुमची गरज आहे, जा. अरे माझ्या राजाला मारलं तुम्ही? राजाला नाही, तुम्ही मलाच मारलं. हे रक्त राजाचं नाही, हे माझं रक्त आहे. हे राजाजवळही असा. अरे मी रागावलेलो नाही आहे. अरे रागा लोभाची किलमिशा माझ्या अंगातच शिल्लक उरलेली नाही आहे. चैत्राची सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते. नवीन नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे ही. 3री घंटा ऐकू येते. धुपाचा सुवास सगळीकडे दरवळून राहिला आहे. ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत आहेत आणि माझी नटी तर आगंतुकपणे आधीच जाऊन बसली स्टेजवर माझी वाट पाहत. राजाने सांगितलं थिएटर आहे, बस दुसरं काय हवं आहे. हे राजा जवळ ये असा. अरे नटाजवळ शेवटी शिल्लक उरतं ते फक्त नाटक. कर्णानं मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला. मी नाटकाशिवाय दुसरं काय देणार रे बाळांनो? कोण आहे? नंदू, नले, दूर व्हा. मी सांगतो तुम्हाला, दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहे. दया दाखवा म्हणून ज्युलियस सीझर कधी कुणाची प्रार्थना करीत नाही आणि कुणी प्रार्थना केली तरी त्याच्यावर दयाही दाखवित नाही. सीझर अचल आहे उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोंड नाही साऱ्या तारांगणात. आकाशावर चितारले लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक जळते चमकते, पण आपल्या जागेवर ठामपणानं उभी असलेली फक्त एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसाच्या दुनियेत देखील मला एकच माणूस असा माहीत आहे की जो आपल्या जागेवर ठामपणानं उभा आहे आणि तो मी आहे ज्युलियस सीझर. मी आहे प्रतापराव सुधाकर हॅमलेट आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. हे सारे महापुरुष आज या देहाच्या शामियान्यात राहायला आलेले आहेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. मारेकऱ्यांनो, चालवा कट्यारी, चालवा कट्यारी, चालवा ब्रूटस, तू सुद्धा
मग मर सीझर मर. असं नाटक असतं रे राजा, असं नाटक. ही मुलाखत म्हणजे मराठी कला क्षेत्रातला एक अनमोल ठेवा आहे आणि हा ठेवा ज्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला त्या नाट्यप्रेमी कुमार नवाथे यांचे खूप खूप आभार. आजच्या भागात इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.